आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. बऱ्याच दिवसापासून जाहिरात सुरू होती की बना स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ आणि सुरू करा स्वतःचा व्यवसाय. सो खूप लोकांचे मेसेज होते, खूप लोकांचे फोन होते की सर कशा पद्धतीने आम्ही हे करू शकतो. आणि येस, मी त्या सगळ्यांना एवढंच सांगितलं होतं की आपण वेबिनार मध्ये भेटूया आणि वेबिनार मध्ये छानपैकी गप्पा मारूया, बरोबर की नाही. कारण काय होतं की एक मोठा विषय आहे, खूप वेगळा विषय आहे आणि तसा 5-10 मिनिटांमध्ये आपल्याला नाही डिस्कस करता येत किंवा फोनवरती नाही सांगता येत. सो वेबिनार मध्ये आल्याच्या नंतर त्याबद्दल आपल्याला सखोल ज्ञान देता येतं. आणि खरंच तुमच्या सगळ्यांचं कौतुक की तुम्ही आलात. आणि एवढीच विनंती करेन आता की शेवटपर्यंत थांबा, सगळं समजून घ्या काय आहे आणि काय नाहीये ते. ओके, सो मी डॉक्टर ज्ञानेश्वर सकपाळ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या वेबिनारला सुरुवात करतो. मी डोंबिवलीमधून तुमच्याशी बोलतोय. आपलं डोंबिवलीमध्ये सेंटर आहे. गेली 16 वर्ष मी या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करतो आहे. गेली 8 वर्षापासून माझं हे सेंटर सक्सेसफुली मी चालवतो आहे. ओके, सो मला वेबिनार स्टार्ट करण्याच्या अगोदर मला तुमच्याशी काही संवाद साधायचा आहे की तुम्ही हा वेबिनार अटेंड करायला आलात, सो काहीतरी उद्देश आहे तुमचा. येस, तुम्हाला पॅसिव्ह इन्कम सुरू करायचं असेल, तुम्हाला स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ बनायचं असेल किंवा तुम्हाला लोकांचं काउन्सिलिंग करायचं असेल, वॉटएव्हर, प्रत्येकाचा वेगळा उद्देश असू शकतो. किंवा कुणाला असंही असेल की बरे मला ऑनलाईन काहीतरी वर्क करायचंय, बरोबर की नाही. सो येस, जो काही उद्देश तुमचा आहे तो नक्कीच इथे पूर्ण होणार आहे. फक्त तुम्हाला हा संपूर्ण वेबिनार अटेंड करायचा आहे. सो वेबिनार सुरू करण्याच्या अगोदर थोडक्यात आपण एक ओळख करून घेणार आहोत एकमेकांची की तुम्ही कुठून आहात, तुमचं लोकेशन काय, ते फक्त मला चॅट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं. जसं की मी माझं लोकेशन तुम्हाला सांगितलं की मी डोंबिवलीमधून बोलतोय. सो तुम्ही कुठून आहात ते मला फक्त जाणून घ्यायचंय. ओके, सो फास्ट मध्ये टाईप करायचंय आपलं लोकेशन, आपण कुठून आहात ते फास्ट. ओके, ठाणे, ओके, यवतमाळ, ओके, डोंबिवली, अरे वा, ग्रेट, गोवा, नवी मुंबई, कर्नाटका, अरे वा, कर्नाटकावरून पण आहेत. ओके, बीड, रामटेक, नागपूर, ओके, ग्रेट ग्रेट, छान छान छान, नालासोपारा, ओके, इथूनच आहात मुंबईमधून आहात. ओके ओके, अहमदनगर, गोवा, ओके, महागाव, गोव्यावरून आज 2 कॅन्डिडेट आहेत. ओके, ग्रेट. ओके, वाई, हो हो, म्हणजे आपण असं म्हणायला हरकत नाहीये की जवळपास महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी डिस्ट्रिक्ट मधून आज आपल्या ह्या वेबिनारला लोक जॉईन झालेली आहेत. ओके, आणि अगदी महाराष्ट्राच्या बाहेरून पण जॉईन झाले, गोवा आणि कर्नाटका. ओके, ग्रेट ग्रेट, चलो छान. हीच एक ऑनलाईनची ताकद आहे. ओके, आणि खरंच खूप छान की तुम्ही विविध तालुका, जिल्हा, शहरातून तुम्ही जॉईन झालात, अगदी राज्यातून जॉईन झालात, त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक. कसं असतं की एकमेकांची ओळख झाली की आपल्याला छान पद्धतीने संवाद साधता येतो आणि मलाही कळतं बघ कुठून कुठून कसा कसा ग्राउंड आहे. कारण काय होतं की बघा, ग्राफोलॉजी का विषय आपण समजून घेणार आहोत आणि तो समजून घेत असताना तो संपूर्ण म्हणून मराठीमध्ये सांगणार आहे, बरोबर की नाही. सो मराठीमध्ये सांगत असताना मला देखील ती काळजी घ्यायची आहे की कुठे इंग्लिश शब्द आला नाही पाहिजे, बरोबर की नाही. कारण आपल्या खेड्यापाड्यातून लोक आहेत, अगदी रत्नागिरी, ओके, त्याच्यानंतर सांगली, ओके, ग्रेट ग्रेट, छान, कुठून कुठून लोक आहेत. सो मला 100% हा मराठीमधून घ्यावा लागणार आहे आणि तो मराठीमध्येच मी घेणार आहे. ओके, आणि त्यासाठी मी तुम्हाला विचारलं फक्त, बाकी काहीच नाही. चला आपण सुरू करूया आपल्या वेबिनारला, आपल्या विषयाला, बरोबर की नाही. सो ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय, इथून आपण सुरुवात करणार आहोत. पण त्याच्या अगोदर मला विचारायचं तुम्हाला सगळ्यांना की किती लोकांना हा विषय माहिती आहे किंवा किती लोक याच्यामध्ये ऑलरेडी प्रॅक्टिस करतात किंवा किती लोकांनी ऑलरेडी याच्याबद्दल कोर्स केलाय, त्यांनी येस टाईप करायचं. आणि ज्याला याच्यातलं काहीही माहिती नाहीये त्यांनी नो टाईप करायचं फास्ट. बघा, ओंकार सरांनी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलंय की टोटल इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे. इथे अजिबात सत्यनारायणची पूजा नसणार की मी बोलणार तुम्ही फक्त ऐकणार, असं नसणार आहे. ठीक आहे, आणि हा कुठलाही मोटिवेशनल प्रोग्राम नाहीये की मी तुम्हाला छान छान गोष्टी सांगणार, मोटिवेट करणार, तुमच्याकडे पैसे करणार, माझी स्कीम सांगणार, माझं प्रोडक्ट तुम्हाला विकणार, काही सेल्स मार्केटिंग करणार, असं काहीच नाहीये. सो बी फ्रँकली ओपन माइंडेड. जे जे काय इथे बोललं जाईल ते बिनधास्त ते व्यक्त होणं गरजेचं आहे तुम्हाला पण. ओके, चलो, ओके, ग्रेट, खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत. ओके, ग्रेट ग्रेट, जवळपास सगळ्यांनाच माहिती नाहीये. काही लोक म्हणतात की सर थोडंफार, ओके ठीक आहे, काही लोकांना असं ऐकून आहे, ओके ठीक आहे, अजून, ओके ठीक आहे, चलो ग्रेट, काही हरकत नाहीये. एवढंच सांगेन की बिनधास्त राहा, कारण हा संपूर्ण वेबिनार संपल्याच्या नंतर ओके तुम्हाला
नक्कीच याच्यातून कळणार आहे की ग्राफॉलॉजी मध्ये नक्की काय आणि ग्राफॉलॉजी मध्ये काय असतं, त्याचा अभ्यासक्रम काय, हे सगळं तुम्हाला समजणार आहे. ओके. आणि त्यामुळे तुम्ही बिनधास्त कोणालाही सांगू शकता की येस ग्राफॉलॉजी नावाचा विषय असतो आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करता येते. ओके. चलो, आय थिंक माझा व्हिडिओ ऑफ झालाय वाटतं, काही टेक्निकल इश्यू. चला, खूप लोकांचे मेसेज आले आणि आता मेसेज थांबवायचे आहेत. आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करणार आहोत. ऍक्च्युली ना हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे, खूप जुना आहे. ओके. फक्त आपल्यापर्यंत तो पोहोचलेला नाही. ओके. ग्राफॉलॉजी म्हणजे नक्की काय, तर अतिशय सोप्या भाषेत मी तुम्हाला समजवतो. ग्राफ म्हणजे आलेख आणि लॉजी म्हणजे शास्त्र. व्यक्तीच्या हस्ताक्षराच्या आलेखावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व ओळखण्याच्या शास्त्राला ग्राफॉलॉजी असं म्हणतात. काही घेणे सोपं मला सांगा. ग्राफ आपण शिकलोय की नाही शाळेमध्ये, वर जाणारा खाली जाणारा तो ग्राफ. ओके. लॉजी म्हणजे शास्त्र. एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षराच्या आलेखावरून आपल्याला हे ओळखायचं असतं त्याचं व्यक्तिमत्व, आणि त्या शास्त्राला ग्राफॉलॉजी म्हणतात. थोडीशी अजून डिटेलिंग मध्ये जर का आपल्याला व्याख्या करायची म्हटलं तर हस्ताक्षरांचा शास्त्रोक्त पद्धतीने केलेला अभ्यास आणि त्याचे केलेले विश्लेषण म्हणजे ग्राफॉलॉजी. आता मग हा शास्त्रोक्त पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे नक्की काय, हा मोठा प्रश्न, बरोबर की नाही. सो तोच आपल्याला अभ्यासायचा आहे की नक्की हा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास काय. कारण काय होतं, एखाद्या व्यक्तीचं जर का विश्लेषण करायचं असेल स्वाक्षरीचं, ओके, तर त्याला काहीतरी अभ्यास असला पाहिजे ना, की असंच आपण काही एक्सप्लेन करायचं नाही करू शकत. आणि मी नेहमी सांगतो की या जगामध्ये जे जे काही आहे, ओके, त्या प्रत्येकामागे ना काहीतरी शास्त्र आहे, काहीतरी अभ्यास आहे. ओके. आपण ना सहज आपण असा विषय बोलून जातो की नाही रे हे असं चांगलं बरोबर नाहीये, किंवा हे चुकीचं आहे, हे फ्रॉड आहे, किंवा हे असं काही नसतंच, हे आपण ना सहज ओघाने बोलून जातो. पण ऍक्च्युली ना खरं सांगतो तुम्हाला, अभ्यास केला ना की बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो, आणि अभ्यास केला की आपण ना ज्ञानी होतो, आपलं अज्ञान दूर होतं. आणि निसर्गाचा नियम काय सांगतो माहितीये का, की ज्ञानी माणसाला यश मिळतं आणि अज्ञानी माणसाला यश मिळत नाही. ओके. आणि म्हणून जेव्हा मी याचा अभ्यास सुरू केला तेव्हा मलाही असं वाटायचं की अरे असं कुठे असतं का, की सहीवरून एखाद्याचं व्यक्तिमत्व आपल्याला ओळखता येतं किंवा त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी डिटेलिंग सांगता येतात. हाऊ इट्स पॉसिबल. हे चुकीचं आहे. पण जेव्हा मी डिटेलिंग मध्ये अभ्यास केला, समजून घेतलं, तेव्हा कळलं बाबा एवढा मोठा अभ्यासक्रम आहे याच्या मागे, इतकं मोठं लॉजिक आहे, इतकं मोठं कंटेंट आहे, आणि तो आपण अभ्यास न अभ्यासताच तर्क वितर्क लावत होतो, बरोबर की नाही. सो तो कंटेंट काय, तो अभ्यासक्रम काय, हा आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप या वेबिनारमध्ये पाहणार आहोत. सो एक गोष्ट लक्षात घ्यायची की ग्राफॉलॉजी हे सहज सोपं आहे, आपण सहज अभ्यासू शकतो आणि कोणाची सिग्नेचर आपण सहज अनालिसिस करू शकतो. ओके. आता ग्राफॉलॉजी बद्दल ना बऱ्याच काही गोष्टी माहिती नाहीत आपल्याला, आणि त्यामुळे आपल्याला बरेच प्रश्न असतात की सर ठीक आहे तुम्ही सांगताय ग्राफॉलॉजी म्हणजे काही सगळं पडलं, पण त्याचा इतिहास काय, हे कधी आलं, कोणी आणलं, बरोबर आहे ना. ह्या बऱ्याच गोष्टी असतात आणि मग बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न राहून जातो. सो आपण ना थोडंसं डिटेलिंग मध्ये बघणार आहोत. ओके. जास्त डीप मध्ये नाही जाणार, पण थोडंसं आपण बघणार आहोत की याचा इतिहास काय आहे. ओके. सो ग्राफॉलॉजी हे जर्मन देशातून भारतात आलेले शास्त्र आहे, लक्षात घ्या. इट्स नॉट इंडियन, हे भारतीय नाहीये. ओके. बऱ्याच वेळेला जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा अभ्यासात काही गोष्टी आढळतात, नाही असं नाही. जसं की आता 16 वर्षांपासून प्रॅक्टिस करतोय आणि प्रॅक्टिस करत असताना काही गोष्टी आढळल्या, की जसं की तुम्ही दासबोध जर का वाचला तर दासबोधामध्ये याचा उल्लेख ऑलरेडी आहे. तुम्ही भगवद्गीता जर वाचली तर भगवद्गीतामध्ये पण याचा उल्लेख आहे. पण आपण हे भारतीय आहे असं आपण नाही म्हणू शकत, लक्षात घ्या. बरोबर नाही. जरी उल्लेख असला तरी आपण हे भारतीय असं नाही म्हणू शकत. सो एवढंच आपल्याला अभ्यासातून जाणवतं की यस याचा कुठेतरी उल्लेख आपल्याकडे होता, पण हे भारतीय नाहीये, जर्मन मधून आलेले शास्त्र आहे. ओके. त्याच्यानंतर याच्याबद्दल पहिलं पुस्तक कधी आलं, कोणी आणलं, बऱ्याच लोकांचा मला प्रश्न असतो सर ग्राफॉलॉजी काही पुस्तक आहे का. येस, 1622 मध्ये कॉमिलो बांडो या लेखकांनी ते प्रकाशित केलं होतं पहिलं पुस्तक. 1622, विचार करा. आता आपण कुठे आहोत, 2022, बरोबर की नाही. सो किती जुनं शास्त्र आहे हे, फक्त ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाहीये, लक्षात घ्या. ओके. बरं, पुस्तक 1622 मध्ये निघालं, पण ऍक्च्युअल विश्लेषणाला कधी सुरुवात झाली तर मिल्टन मंकर नावाचे शास्त्रज्ञ होते, त्यांनी 1915 मध्ये हस्ताक्षर विश्लेषणाला सुरुवात केली. म्हणजे 1622 मध्ये पुस्तक आलं, 1915 मध्ये त्याची सुरुवात झाली अनालिसिस करायला. ओके. सो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की किती जुनं शास्त्र आहे बघा, फक्त ना आपल्यापर्यंत ते आलेलं नाही. म्हणजे मला आठवतंय
मी जवळपास आहे ना 7 ते 8 लोकांकडून याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, ट्रेनरकडून घेतलेलं आहे. आणि मला एक आठवण तुम्हाला सांगायला आवडेल. अंधेरीला एका 3 स्टार हॉटेलमध्ये मी ट्रेनिंग घेत होतो आणि त्या टायमाला एका ट्रेनरने मला सांगितलं की मिस्टर ज्ञानेश्वर, येस सर, इफ यू आर नॉट फ्लुएंट and if you are not comfort in English, then you can't attend it. मी थोडासा विचारात पडलो की का? बोले भाई सर, इफ आई कांट अंडरस्टैंड आई कैन आस्क इन हिंदी. आपको हिंदी आता है, मेरे को हिंदी आता है, हम लोग हिंदी में बात करेंगे अगर कुछ समझ में नहीं आया तो. बट लँग्वेज डजंट मॅटर, आय वॉन्ट टू लर्न. मला शिकायचं आहे, माझी शिकण्याची इच्छा आहे. सो लँग्वेज डझंट मॅटर. म्हणजे याच्यातून तुमच्या लक्षात येते का की आपल्यासारखा मराठी माणूस किंवा आपल्यासारखा मध्यमवर्गीय माणूस हे असं काही नाही शिकू शकत. ही एक ना हवा आहे मार्केटमध्ये, किंवा आपण असं म्हणू की जाणून बुजून ते सगळं क्रिएट केलं गेलेलं आहे. पण काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये, कारण का मी संपूर्ण हा ग्राफलॉजीचा विषय तुम्हाला शास्त्रशुद्ध मराठीमध्ये शिकवणार आहे. ओके, येस. कारण माझी इच्छा आहे की जे आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये ते आता मला पोहोचवायचं, ही माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि मला सांगायला खूप आवडेल की माझ्याकडे आतापर्यंत अनेक डॉक्टर्स लोक आहेत, अनेक ऍडव्होकेट लोक आहेत, पोलीस ऑफिसर आहेत, अगदी IPS ऑफिसर्स आहेत, अनेक बँक मॅनेजर्स आहेत, कॅशियर्स आहेत, अनेक शिक्षक आहेत, प्रोफेसर्स आहेत की जे याचा अभ्यास करतात. ओके, आणि फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रामधून नाही आहेत, तर ऑल ओव्हर इंडियामधून आहेत आणि इंडियाच्या बाहेरून देखील माझ्याकडे आहेत की जे लोक शिकतात. म्हणजे सिंगापूर मधून सुनील कुलकर्णी सर आहेत, त्यांनी माझ्याकडनं याचा अभ्यास केला. दुबई मधून एक दुबे सर आहेत, ओके, त्यांनी माझ्याकडनं हा अभ्यास केला. अनेक लोक आहेत, अनेक लोक आहेत. अगदी मागे एक मॅडम होत्या, त्या गुजरातवरून होत्या, एक गोव्यावरून एक सर होते, कर्नाटकवरून पण ऑलरेडी एक मॅडम आहेत, त्यांनी हा कोर्स केलाय. सो खूप जबरदस्त असा हा विषय आहे आणि तो मी मराठीमध्ये शिकवतो आणि मराठीमधून शिकवतो. त्यामुळे जी मराठी भाषिक लोक आहेत ते ह्याचा लाभ घेतात. ओके, सो ग्राफॉलॉजी म्हणजे नक्की काय हे आपल्याला समजलं. ग्राफॉलॉजीचा इतिहास काय आहे तो आपल्याला समजला. आता आपण थोडस अजून पुढे जाऊया, बरोबर की नाही? चला, आता आपण काही सॅम्पल तुमच्या समोर मी दाखवणार आहे आणि त्याच्याबद्दल काही गोष्टी डिस्कस करणार आहे. ओके, कारण का मला माहिती आहे तुम्हाला ग्राफॉलॉजीचा इतिहास काय आहे किंवा ते कधी आलं, कोणी आणलं, याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, तुम्हाला सिग्नेचर मध्ये इंटरेस्ट आहे. किंवा बरं सिग्नेचर नक्की काय असतं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. कारण काय होतं बघा, माझंही असंच झालं होतं की अरे आतापर्यंत इतका वर्ष मी सही करतोय माझी आणि माझ्या सहीमध्ये पण इतकं काय आहे, कसं काय शक्य आहे. खूप मोठी क्युरियोसिटी होती, खूप उत्सुकता होती. ओके, मी कुतूहल होतं की अरे कसं काय असू शकतं की सहीमध्ये पण इतकं सगळं काय असतं. येस, असतं. आणि ते काय असतं तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. ओके, सो बी केअरफुली, सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या, सगळ्यांनी व्यवस्थित अटेंड करा. बऱ्याच काही गोष्टी तुमची डिस्कस करणार आहे आणि आता इथून पुढे आपण फक्त आणि फक्त सिग्नेचर बद्दल बोलणार आहोत. ओके, एक नंबरला एक सॅम्पल तुमच्या समोर आता मी दाखवतो आहे. AR कदम. काय आहे या सहीमध्ये बघा, वर बघताना आपल्याला काय कळतं की A नावाचा कोणतरी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने स्वतःची सिग्नेचर केली आहे. ओके, सो A कॅपिटल आहे, R कॅपिटल आहे, हे पण आपल्याला कळतंय. थोडस अजून विचार केला तर A आणि R हे दोन्ही जॉईंट आहेत, बरोबर की नाही? सो जेव्हा अशा पद्धतीने सही असते तेव्हा त्याचा काहीतरी अभ्यास आहे, किंवा मी असं म्हणेन की ती सही काहीतरी बोलतीये, ती सही काहीतरी सांगतीये त्या व्यक्तीबद्दल, त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल, त्या व्यक्तीच्या इतर सगळ्या गोष्टीबद्दल. ओके, काय सांगते ते आपण थोडस पुढे बघूया. आपण दुसरं एक सॅम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला थोडस कळेल की बरे काय काय प्रकार असतात सिग्नेचर मध्ये. ओके, 2 नंबरची सही बघा. बघा, जसं पहिल्या सहीला काय म्हटलं मी, जॉईंट सिग्नेचर. ओके, जोड अक्षरांची स्वाक्षरी. 2 नंबरच्या ह्याच्यामध्ये बघा, AR कदम सेम सिग्नेचर आहे, फक्त A ने काय केलंय की सर्कल केलंय, म्हणजेच काय वर्तुळ काढलाय स्वाक्षरीच्या भोवती. ओके, सो ह्याला आपण काय म्हणू शकतो की वर्तुळातील स्वाक्षरी किंवा इन सर्कल सिग्नेचर, इंग्लिश मध्ये असं पण म्हणू शकतो. मराठीमध्ये काय म्हटलं जाईल, वर्तुळातील स्वाक्षरी. सो जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः बरोबर आपल्या संपूर्ण सिग्नेचर किंवा स्वाक्षरीच्या भोवती वर्तुळ काढते, गोल काढते, तेव्हा त्या व्यक्तीबद्दल ती स्वाक्षरी बरंच काय सांगत असते. ओके, बरंच काय सांगत असते. काय हे आपण थोडस पुढे जाऊन बघणार आहोत. ओके, 3 नंबरचे सिग्नेचर AR कदम.
ए कॅपिटल आहे, आर कॅपिटल आहे, के पण कॅपिटल आहे. ओके, त्याच्यानंतर खाली अंडरस्कोप आहे, लाईन आहे, लाईन, रेषा, रेषा, सॉरी मराठीमध्ये आपण त्याला रेषा म्हणतो, रेषा आहे. ओके, सो जेव्हा एखादी व्यक्ती अशा पद्धतीने सिग्नेचर करते तेव्हा ती सिग्नेचर त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच काही गोष्टी रिफ्लेक्ट करत असते, सांगत असते. ओके, 4 नंबरची सिग्नेचर आपण बघूया. याच्यामध्ये बघा, माझ्या माऊसकडे लक्ष द्या. हे संजय असं आपल्याला कळलं, ठीक आहे, पण समजा फक्त आपण हा पहिला अक्षर जर का वाचायचा म्हटला तर तिथे कन्फ्युजन होते बघा. आता इथे काय झालंय की पुढे ANJAY हे आपल्याला दिसतंय म्हणून आपण सहज लगेच बोलतो की संजय नाव लिहिलेलं आहे म्हणून. ओके, पण जर आपण फक्त पहिल्या अक्षराला ऑब्झर्व केलं तर आपल्याला खरंच कन्फ्युजन होतं की S लिहिलेला आहे की J लिहिलेला आहे, कारण का तो जे पण दिसतोय, जे पण होऊ शकतो, बरोबर की नाही. सो याला पहिलं अक्षर अस्पष्ट असलेली स्वाक्षरी असं म्हटलं जातं ग्राफॉलॉजीमध्ये. ओके, आणि सेम ग्राफॉलॉजी मध्ये इंग्लिश मध्ये जर सांगायचं म्हटलं तर फर्स्ट इनिशियल अनक्लिअर असं म्हटलं जातं. ओके, मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही मध्ये पण सांगतो, कारण काय होतं काही लोकांना मग अगदीच मराठी क्लिअर असेल तर ते कळत नाहीये, आणि काही लोकांना जास्त इंग्लिश असेल तर ते पण कळत नाही. थोडंसं काही ठिकाणी मिश्रण करेल, पण मराठीमध्येच जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करा. सो पहिलं अक्षर अस्पष्ट असणारी स्वाक्षरी ही इथे दिसते. सो जेव्हा एखादी व्यक्ती आपली स्वाक्षरी करत असताना पहिलं अक्षर ही अशा पद्धतीने काढते, अस्पष्ट काढते, तेव्हा ती स्वाक्षरी पण काहीतरी रिफ्लेक्ट करते त्या व्यक्तीबद्दल, काहीतरी सांगते त्या व्यक्तीबद्दल. ओके, पुढे जाऊया आपण थोडासा. 5 नंबरची सिग्नेचर बघा. इथे 2 सिग्नेचर काढल्या तर दोन्ही अस्पष्ट स्वाक्षरीमध्ये येतात, अनक्लिअर सिग्नेचर मध्ये येतात. कारण का इथे आपल्याला काहीच कळत नाही. बघा, माझ्या माऊसकडे लक्ष द्या. हे कॅपिटल ए आहे इंग्लिश मधलं की मराठीतला न आहे, काहीच कळत नाही. इकडे पुढे जाऊन मराठीतला म आहे, इंग्लिश मधला एन आहे की एम आहे, काहीच अंदाज लावता येत नाही. ओके, सेम इथे पण तीच कंडिशन आहे की काहीच अंदाज लावता येत नाहीये की नक्की काय त्या व्यक्तीने ते लिहिलेलं आहे, ते काहीच आपल्याला अंदाज लावता येत नाही. सो मग काय होतं, एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा एखादी व्यक्ती आपली स्वाक्षरी करत असताना सगळेच अक्षर अस्पष्ट पद्धतीने लिहिते, तेव्हा त्या व्यक्तीची स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच काही गोष्टी सांगत असते, बऱ्याच काही गोष्टी रिफ्लेक्ट करत असते. आता ना तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की सर काय प्रत्येक सिग्नेचरला तुम्ही सांगताय की सही काहीतरी बोलते, सही काहीतरी रिफ्लेक्ट करते, हाऊ इट इज पॉसिबल, कसं शक्य आहे. ओके, येस, हे शक्य आहे. ओके, पण बघणार आहोत पुढे, काही नाही आहे. आपण आधी सगळे नमुने बघून घेऊया आणि मग मी तुम्हाला सांगतो की नक्की ह्या सह्या काय सांगतात, काय बोलतात. ओके, पुढे 6 नंबरचं सॅम्पल बघा. A.R. कदम. सो याला डॉट म्हणू शकतो किंवा मराठीमध्ये आपण काय बोलू शकतो, बिंदू, बरोबर की नाही. अगदीच आपल्या गावच्या भाषेमध्ये टिंब, बरोबर की नाही. सो काय आहे की हा डॉट इथे आलेला आहे, A.R. कदम. सो जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या स्वाक्षरीमध्ये अशा पद्धतीने डॉट काढते, तेव्हा त्या व्यक्तीबद्दल त्या सहीवरून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी कळतात, किंवा आपण असं म्हणू शकतो की ती सही त्या व्यक्तीबद्दल बरंच काय सांगते, बोलते, रिफ्लेक्ट करते. बरं, हे सगळं काय सांगते, काय बोलते, हे फक्त एक ग्राफॉलॉजिस्ट वाचू शकतो, बाकी कोणीच वाचू शकत नाही. ओके, एक फक्त स्वाक्षरी तज्ञ जो असेल तोच वाचू शकतो, बाकी कोणी वाचू शकत नाही. ओके, सो आपण बघणार आहोत पुढे. सो याला डॉट सिग्नेचर असं म्हटलं जातं, किंवा बिंदू असलेली स्वाक्षरी असं पण म्हणू शकतो आपण. ओके, चला पुढे जाऊया आपण. येस, एक मेसेज आलाय मला, मॅडम आहेत आरके मॅडम, ते म्हणतात सर खूप इंटरेस्टिंग आहे सगळं. येस मॅडम, खूप इंटरेस्टिंग आहे, पुढे पुढे अजून इंटरेस्टिंग आहे. ओके, आता मध्ये मी सॅम्पल तुम्हाला सांगतोय, पुढे अजून खूप इंटरेस्टिंग आहे. 7 नंबरला बघा, आशिष कदम. हे काय दिसतंय आपल्याला ह्याच्यावरती, कोणी सांगेल की मदर टंग मध्ये त्यांनी काय केलंय, स्वाक्षरी काढली, किंवा आपण त्याला मातृभाषेतील स्वाक्षरी असं म्हणतो. ओके, आता हे कोणाला नाव पण दिसेल, पण येस, फक्त नाव पण सिग्नेचर मध्ये काढलं जातं, असं काही नाहीये की फक्त काहीतरी वेगळं असं डिझायनिंग केलं पाहिजे म्हणजे सिग्नेचर होते, अजिबात नाही. तुम्ही जर माझी सिग्नेचर बघाल तर माझ्या अगदी ज्ञानेश्वर सातपाळ असं एकदम क्लिअर नाव माझं त्या सिग्नेचर मध्ये असतं. ओके, सो इथे मातृभाषेतून स्वाक्षरी केलेली आहे अशी. सो जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मदर टंग मधून जेव्हा स्वाक्षरी करते, मातृभाषेतून जेव्हा स्वाक्षरी करते,
तर नक्कीच त्याच्या सिग्नेचरवरून त्या स्वाक्षरीवरून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला त्या व्यक्तीबद्दल कळतात. ओके, त्याच्यानंतर 8 नंबरचे सिग्नेचर, याला काय म्हटलं जातं मध्ये क्रिएटिव्ह सिग्नेचर. आता क्रिएटिव्हला आपण मराठीत शब्द काय बोलू शकतो मला ते नाही सांगता येणार. ओके, पण त्याला क्रिएटिव्ह म्हटलं जातं. ओके, क्रिएटिव्ह म्हणजे काय, इथे बघा त्यांनी काय केलं, ए मध्ये त्यांनी छान पद्धतीने स्माइली काढला. काढतात की नाही आजकाल बरेचसे लोक बरेच काही करतात. बरं इथे काहींना स्माइली दिसत तर काहींना शंकराची पिंड पण दिसेल है ना, शंकराच्या पिंडीचा आकार आहे त्याच्यामध्ये लक्षात. ओके, काही लोक बदाम काढतात, आजकाल इन्स्टार लोक बदाम काढतात, काही लोक गुलाबाचा फुल काढतात, काही लोक धनुष्यबाण काढतात, काही लोक गणपती सोंड काढतात, तर काही लोक अजून वेगवेगळ्या पद्धतीने काय करतात, डिझायनिंग करतात. ओके, त्याला डिझायनिंग केलेली सिग्नेचर बोलू शकतो, क्रिएटिव्ह सिग्नेचर बोलू शकतो, बरोबर की नाही. सो जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीमध्ये क्रिएटिव्हिटी असते, बघा मी काय बोलतोय, क्रिएटिव्हिटी असते, तेव्हा ती स्वाक्षरी देखील त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच काही गोष्टी रिफ्लेक्ट करत असते. ओके, 9 नंबरचे सिग्नेचर कदम आशिष. ओके, इथे काय कळतंय आपल्याला की आतापर्यंतच्या सिग्नेचर मध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे, थोडस बघा काय फरक आहे, थोडासा विचार करा काय सांगता याच्यामध्ये, काय सांगता या सिग्नेचर मध्ये ना आताच्या अजूनपर्यंत आपण ज्या पाहिल्या 8 सिग्नेचर त्यामध्ये काय फरक आहे. तर याच्यामध्ये फरक असा आहे की या सिग्नेचर मध्ये कदम हे प्रथम आलेलं आहे आणि स्वतःचं नाव हे दुय्यम आहे. ओके, सो जेव्हा एखादी व्यक्ती सिग्नेचर करत असताना स्वतःला दुय्यम स्थान देते आणि आडनावाला प्रथम स्थान देते, तेव्हा ती सिग्नेचर देखील त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच काही गोष्टी आपल्याला सांगत असते. ओके, याला ना प्रायोरिटी सिग्नेचर असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. ओके, आणि आपण मराठीमध्ये आपण असं म्हणू शकतो की प्राधान्य दिलेली स्वाक्षरी, प्रथम प्राधान्य दिलेली स्वाक्षरी. इथे आडनावाला प्रथम प्राधान्य दिलंय. ओके, बघा बऱ्याचशा महिलांच्या बाबतीत असं होतं बघा की म्हणजे एखादी मुलगी आहे ती लग्न झालं की ती सासरी जाते आणि सासरी गेल्याच्या नंतर ती काय करते, माहेरचं आणि सासरचं असं दोन्ही आडनाव काय करते, जॉईन करते, बरोबर की नाही. सो तिथे ती प्रायोरिटी. ओके, सो त्या प्रायोरिटीवरती पण बऱ्याच काही गोष्टी डिपेंड असतात, बराचसा मोठा अभ्यास आहे त्याच्यामध्ये पण. ओके, सो तो देखील ह्याच्यामध्ये आपण शिकवतो आणि येस त्या प्रायोरिटीवरून पण त्या व्यक्तीचा बऱ्याच काही गोष्टी आपल्याला कळतात. ओके, सो अशा ह्या 9 स्वाक्षरी आपण इथे सॅम्पल मध्ये पाहिलेल्या आहेत आणि ह्या 9 स्वाक्षरी वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. ओके, जेव्हा मी हा कोर्स घेतो, ओके, त्या कोर्समध्ये जवळपास मी 43 सिग्नेचर काय करतो, एक्सप्लेन करतो. 43 वेगवेगळे आपण म्हणू की सिग्नेचर मी तिथे तुम्हाला टीचिंग करतो, सखोल मध्ये डिटेलिंग मध्ये टीचिंग करतो, लक्षात घ्या. पण आता आपण हे 9 फक्त सॅम्पल बघितलं त्यामुळे थोडक्यात आपण माहिती बघूया. आता आपण मेन विषयाकडे येऊया, जो मी मगासून बोलतो की एखाद्या व्यक्तीच्या सहीवरून नक्की आपल्याला काय कळतं. तुमच्या सगळ्यांच्या मनात पण प्रश्न असेलच की सर तुम्ही म्हणताय की ही सही बोलते, ही सही काहीतरी सांगते, काय सांगते नक्की, काय बोलते नक्की, ती आता आपण काय करणार बघणार आहोत. ओके, सो एखाद्या व्यक्तीच्या सहीवरून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. मग कुठल्या गोष्टी कळतात, तर आपल्याला ना त्या व्यक्तीचा स्वभाव कळतो. येस, सही बघितल्या बघितल्या आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव कळतो की हा व्यक्ती नक्की कसा असेल, बोलक्या स्वभावाचा असेल, कमी बोलणारा असेल, की थोडासा कपटी स्वभावाचा असेल, म्हणतो ना आपण आतल्या गाठीचा. ओके, की मग साधा भोळा असेल, कसा असेल स्वभाव याचा, हे आपल्याला त्या व्यक्तीच्या सहीवरून कळतं, लक्षात येतं. आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या सहीवरून जसं यश अपयश आपल्याला ओळखता येतं की ह्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये सतत अपयश येतंय, हे आपल्याला कळतं. ओके, त्याच्यानंतर नातेसंबंध आपल्याला ओळखता येतात. येस, रिलेशनशिप पाहता येते आपल्याला ह्याच्यावरून सहीवरून. ओके, मी तुम्हाला पुढे सांगणार आहे कसं काय ते. त्याच्यानंतर मनोअवस्था आपल्याला ओळखता येते. ओके, त्याच्यानंतर आत्मविश्वास आपल्याला ओळखता येतो, त्याच्यानंतर प्रगती अधोगती आपल्याला ओळखता येते आणि असं बऱ्याच काही गोष्टी ओळखता येतात. म्हणजे रिलेशनशिप मध्ये इतकं मी तुम्हाला सांगेन की पुढे जाऊन समजा एखादी सिग्नेचर आपण अनालिसिस करतोय आणि ते अनालिसिस केलेल्या सिग्नेचर आपल्याला इतकं ओळखता येतं की पुढे जाऊन या व्यक्तीचे नातेसंबंध टिकणार आहेत की डिवोर्स होणार आहे. बघा मी काय म्हणतोय ते, टिकणार आहे की डिवोर्स होणार आहे इथपर्यंत आपल्याला ओळखता येतं. बरं, मनोअवस्था अशा पद्धतीने आपल्याला ओळखता येते किंवा इतकं डीप मध्ये ओळखता येते की समोरच्या व्यक्ती सिग्नेचर आपण ओळखू शकतो की हा व्यक्ती सध्याच्या कंडिशनला
चांगल्या मानसिकतेमध्ये आहे की वाईट मानसिकतेमध्ये आहे? नक्की नकारात्मक मानसिकतेमध्ये आहे. की भविष्यात हा जाऊन पुढे सुसाईड तर नाही ना करणार, स्वतःला संपून तर नाही ना देणार. इथपर्यंत आपल्याला मनोअवस्था ओळखता येते. ओके, आत्मविश्वास, याच्यामध्ये आत्मविश्वास आहे की नाहीये हे देखील आपल्याला ओळखतात. बऱ्याच गोष्टी ओळखता येतात. म्हणजे अगदी याच्या लाईफ मध्ये याची प्रगती होणार आहे की नाही होणार आहे, इतकं सगळं आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून ओळखता येतं. कळतं तुम्हाला? इतकं आपल्याला ओळखता येतं. येस. आणि हे सगळं ओळखण्यासाठीच आपल्याला हे सगळं समजून घ्यायचं आहे. हा अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे की नक्की काय अभ्यासक्रम आहे की ज्या अभ्यासक्रमाच्या आधारावरती आपण एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून हे सगळं ओळखू शकतो. बरोबर आहे ना? कारण का अभ्यास आहे त्याला. अभ्यास जर केला तरच आपण ओळखू शकतो, नाही तर ओळखू शकतो का? नाही ओळखू शकत. स्टडी इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, कुठल्याही शास्त्राचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं, कारण का तो अभ्यास केल्याच्या नंतर आपण त्या शास्त्राच्या आधारे ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. ओके, सो किती लोक इंटरेस्टेड आहेत तो अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी? तुम्ही येस टाईप करायचं. किंवा मी असा एक प्रश्न करतो की किती लोक इंटरेस्टेड आहेत की एखाद्या व्यक्तीच्या सहीवरून त्याचा स्वभाव ओळखण्यासाठी, त्याचा यश अपयश ओळखण्यासाठी, त्याचा नातेसंबंध ओळखण्यासाठी, त्याची मनोवस्था ओळखण्यासाठी, त्याचा आत्मविश्वास ओळखण्यासाठी, त्याची प्रगती अधोगती ओळखण्यासाठी किती लोक तयार आहेत? आणि येस टाईप करायचं. फास्ट. अरे वा, छान. खूप लोकांचे मेसेज आले. ग्रेट ग्रेट ग्रेट. ग्रेट ग्रेट ग्रेट. छान छान. जवळपास 35 मेसेज आलेत मला. ओके, धन्यवाद की तुम्ही इच्छा व्यक्त केली. कारण कसं असतं, इच्छा तिथे मार्गाने, आवड तिथे सवड. बरोबर आहे ना? जर इच्छाच नसेल तर काय होणार? काहीच नाही होणार. आणि म्हणून ही इच्छा तुम्ही सगळ्यांनी व्यक्त केली, त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक आणि शुभेच्छा तुम्हाला. येस, नक्कीच तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या सिग्नेचर वरून सगळ्या गोष्टी ओळखू शकता आणि त्याच्यावरती छान पद्धतीने त्याचं विश्लेषण देखील करू शकता. ओके, आणि मग हे सगळं शिकण्यासाठीच आपला हा कोर्स आहे की बी सर्टिफाईड सिग्नेचर अॅनालिस्ट पण स्वाक्षरी विशेषण तज्ञ. ओके, मग याच्यामध्ये काय शिकवलं जातं, काय अभ्यासक्रम आहे, हे आता आपण थोडक्यात समजून घेणार. ओके, कारण ते जेव्हा तुम्ही शिकता त्याच्यानंतर तुम्ही स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ बनता आणि एकदा का तज्ञ झालात तर तुम्ही सहज एखाद्या व्यक्तीचं सिग्नेचर बघून सहज त्या सगळ्या गोष्टी ओळखू शकता. मग काय अभ्यासक्रम आहे? बघा, क्लिअरिटी. ओके, पहिला चॅप्टर, 12 चॅप्टर आहे त्याच्यामध्ये. किती? 12. 12 चॅप्टर याच्यामध्ये मी काय करतो, तुम्हाला शिकवतो. आणि हे 12 चॅप्टर तुम्ही शिकल्याच्या नंतर तुम्ही काय होता? एक्सपर्ट होता, तुम्ही तज्ञ होता. ओके, हे 12 चॅप्टर कुठले आहेत ते मी आता तुमच्या समोर काय करणार आहे, थोडक्यात सांगणार आहे. क्लिअरिटी. क्लिअरिटी म्हणजे आपण त्याला काय म्हणतो मराठीमध्ये? स्पष्टता. बरोबर की नाही? सो एखाद्या सहीमधली स्पष्टता कशी आहे ती आपण अभ्यासायची असते. ओके, मग त्याच्यामध्ये कसं असतं, 4 प्रकार त्याच्यामध्ये: क्लिअर सिग्नेचर, अनक्लिअर सिग्नेचर, बरोबर की नाही? त्याच्यानंतर फर्स्ट इनिशियल अनक्लिअर, लास्ट इनिशियल अनक्लिअर, ऑल सिग्नेचर अनक्लिअर. म्हणजे जवळपास 4-5 असे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये आहेत आणि सगळे प्रकार मी काय करत असतो त्याच्यामध्ये शिकवत असतो. ओके, त्याच्यानंतर साईज येते. साईज मध्ये पण 4 प्रकार आहेत जवळपास: स्मॉल सिग्नेचर, व्हेरी स्मॉल सिग्नेचर, बिग सिग्नेचर, व्हेरी बिग सिग्नेचर, असे 4 प्रकार आहेत. ओके, सो ते देखील याच्यामध्ये मी शिकवत असतो. आता थोडासा एक प्रश्न पडला असेल तुम्हाला की सर इतकं सगळं स्टडी असतं? तर येस. कसं असतं की सहीवरून तुम्हाला इतकं सगळं ओळखायचं आहे, सो ते सहज ओळखता येईल का? नाही, त्याचा स्टडी आहे आणि तो स्टडी खूप जबरदस्त आहे, इंटरेस्टिंग आहे. आणि मी तर असं म्हणेन त्याचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल ना तेव्हा तुम्ही अजून डीप मध्ये जाता, अजून डीप मध्ये तुम्ही जाता. जितका तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला अजून डीप मध्ये बऱ्याच काही गोष्टी उलगडत जातात की अरे हा, हे असंही असू शकतं, अरे हा, हे असंही असतं. ओके, सो त्यासाठी खूप खूप हा अभ्यास आहे. जसे क्लिअरिटी मध्ये 5-6 तुम्हाला सब टॉपिक सांगितले, जसे साईज मध्ये तुम्हाला 4 सब टॉपिक आहेत. त्याच्यानंतर डिरेक्शन तुम्हाला शिकवले जातं. डिरेक्शन म्हणजे काय? दिशा. ओके, बघा तुम्हाला मी सांगतो, काही लोक सिग्नेचर ही वर जाणारी करतात, बरोबर की नाही? काही लोक ही सरळ रेषेमध्ये करतात आणि काही लोक ही खाली जाणारी करतात. बरोबर बोलतो मी? 3 डिरेक्शन असतात. सो ग्राफॉलॉजीच्या लँग्वेज मध्ये जर का आपण म्हणायचं म्हटलं त्याला वर जाणारीला असेंडिंग म्हणतात, सरळ रेषेमधील स्ट्रेट सिग्नेचर म्हणतात आणि खाली जाणारीला डिसेंडिंग म्हणतात.
ओके. सो असे वेगवेगळे 3 टॉपिक ह्याच्यामध्ये तुम्हाला शिकवले जातात. ओके. त्याच्यानंतर प्रेशर. काही लोकांना सवय असते दाबून घेण्याची, काही लोकांना सवय असते वरचढ घेण्याची. सो प्रेशरवरून पण बऱ्याच काही गोष्टी आपल्याला कळतात. त्याच्यानंतर कनेक्शन सेल्फ आणि फॅमिलीचे. त्याच्यानंतर स्टार्टिंग वर्ड स्मॉल कॅपिटल. काही लोकांना सवय असते ना की सिग्नेचर मध्ये सुरुवातीला स्मॉल अक्षर वापरतात. ओके. काही लोक कॅपिटल वापरतात. मोस्ट ऑफ 99% कॅपिटलच वापरतात. हा माझा अनुभव आतापर्यंत आहे. पण एखाद्याने जर का स्मॉल वापरला तर नक्की त्याचं मग काय हे आपण ह्याच्यामध्ये शिकवतो. अंडरस्कोप ज्याला आपण रेषा म्हटलो मग शिकवलं की नाही की एखादी व्यक्ती काय करते स्वाक्षरीच्या खाली रेषा करते. ह्या अंडरस्कोपची तुम्हाला गंमत सांगू. 8 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. 8 प्रकार. सिंगल अंडरस्कोप, डबल अंडरस्कोप, रिव्हर्स अंडरस्कोप, कटिंग अंडरस्कोप. ओके. त्याच्यानंतर हाफ अंडरस्कोप. असे जवळपास किती आहेत? 8 प्रकार आहेत. ओके. म्हणजे रेषा. ह्या रेषेमध्ये 8 प्रकार आहेत. हे 8ही प्रकार तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवले जातात. ओके. स्कॉर्पियन सिग्नेचर तुम्हाला शिकवले येते. डॉट सिग्नेचर तुम्हाला शिकवले जातात. डॉट मध्ये पण बरेचसे प्रकार आहेत. सिंगल डॉट, डबल डॉट, त्याच्यानंतर अल्फाबेटच्या मधला डॉट, असं बरंचसं काय काय त्याच्यामध्ये पण आहे. प्रायोरिटी, त्याच्यानंतर सर्कल आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राक्टिव्हिटी. असे हे 12 धडे आहेत. हे 12 धडे जेव्हा तुम्ही शिकता ओके तेव्हा तुम्ही तज्ञ बनता. ओके. तेव्हा तुम्ही तज्ञ बनता. आणि हे 12 धड्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की खूप मोठा अभ्यास आहे. प्रत्येक धड्यामध्ये त्याचे सब टॉपिक आहेत. 4-4, 5-5, 6-6 सब टॉपिक आहे. ओके. सो हे इतके 12 धडे तुम्ही शिकलात तर नक्कीच तुम्ही एक्सपर्ट बनू शकता. आणि ह्या 12 धड्यांच्या बरोबर मी अजून बरंच काय काय शिकवत असतो तुम्हाला. ओके. फक्त हे 12 धडे शिकवत नाही. ओके. बरं, ह्या 12 धड्यांमध्ये काही गंमत तुम्हाला मी सांगतो. ओके. की हे मी कशी शिकवतो. ओके. मी ना हे सगळे धडे ना तुम्हाला ऑन द बेस ऑफ सायकोलॉजी शिकवतो. ओके. ऑन द बेस ऑफ ग्राफॉलॉजी शिकवतो. ओके. बरं, हे सगळं शिकवत असताना मी तुम्हाला काही लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून लागतात काही पुरावे, काही लोकांना आध्यात्मिक माध्यमातून लागतात, काही लोकांना बरंच काय काय आजकाल म्हणतात ना प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे. ओके. सो मी हा जेव्हा विषय शिकवतो किंवा 12 धडे जेव्हा तुम्हाला शिकवतो तेव्हा मी फक्त ग्राफॉलॉजीचा आधार नाही घेत तर ग्राफॉलॉजी बरोबर मी तुम्हाला मानसशास्त्राचा आधार घेतो आणि ह्या दोन्हींचे मिश्रण करून मी हे सगळे टॉपिक तुम्हाला शिकवत असतो आणि खूप छान पद्धतीने तुम्हाला काय करत असतो एक्सप्लेन करत असतो. ओके. सो मी याच्यामध्ये ना तुम्हाला काही पॉईंट देतो किंवा तुम्हाला काही तुमच्या सहीसाठी मी तुम्हाला काही मार्गदर्शन करतो. ओके. ते घ्या कारण का फ्री मध्ये आहे. ओके. तुमच्या सहीमध्ये चेंज करण्यासाठी तुम्हाला मी काही गायडन्स करतोय. सगळ्यात पहिलं जास्त नाही करणार, थोडक्यात करणार आहे 2-3 टॉपिक वरती. डिरेक्शन बद्दल तुम्हाला मी सांगतो की जर तुमची सही स्टेट असेल किंवा खाली जाणारी असेल तर ती बदला. ओके. सही वर जाणारी ठेवा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर का, काय रिझन. ओके. तर चला आपण सगळं बाजूला ठेवूया, आपण विज्ञान बाजूला ठेवूया, आपण ग्राफॉलॉजी बाजूला ठेवूया, आपण सायकोलॉजी बाजूला ठेवूया, आपण सगळं बाजूला ठेवूया, आपण अध्यात्म बाजूला ठेवूया, सगळं बाजूला ठेवूया. आपण एक साधा प्रश्न मी तुम्हाला सगळ्यांना करतो की जेव्हा आपण आयुष्यामध्ये सगळेजण मेहनत करतोय, प्रयत्न करतोय, बरोबर की नाही, वेगवेगळा विचार करतोय आणि हे सगळं करत असताना काय उद्देश आपल्या समोर असतो मला सांगा. एकच उद्देश असतो की मला माझ्या आयुष्यामध्ये काय करायचे, ग्रोथ करायची. ओके. मी ग्रोथ करणं म्हणजे नक्की काय करणं, तर मला माझ्या आयुष्यामध्ये वर जायचं, खाली जायचं नाहीये किंवा आहे त्याच ठिकाणी राहायचं नाहीये. साधं गणित आहे. आणि म्हणून सिग्नेचर करत असताना मी काय सांगितलं, डिरेक्शन कसं असतं म्हणजे वर जाणार पाहिजे. कारण का आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपलं पर्सनल आयुष्य असेल, आपलं व्यावसायिक आयुष्य असेल, आपलं इतर सगळं असेल, आपलं कसं पाहिजे, वर जाणार पाहिजे. आहे तिथेच पण आपल्याला राहायचं नाहीये म्हणजेच काय, स्टेट सिग्नेचर नसावी, खाली जाणारी पण सिग्नेचर नसावी, बरोबर की नाही. कारण का आपल्याला खड्ड्यात पण जायचं नाहीये. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक स्टेप मध्ये काय करायचंय, ग्रोथच पाहिजे, ग्रोथच पाहिजे, ग्रोथच पाहिजे. आणि म्हणून सिग्नेचरचं डिरेक्शन हे कधी पण कसं असलं पाहिजे, वर जाणारं असलं पाहिजे. साधं लॉजिक आहे की नाही. आहे का इथे काय अध्यात्म, आहे का इथे काय सायकोलॉजी, आहे का इथे काही तुमचं काय विज्ञान, काहीच नाहीये, बरोबर की नाही. सो इतकं सोपं आहे ते आणि इतकं सुंदर आहे की खरंच खूप सुंदर आहे. ओके. चला तुम्हाला डॉट बद्दल सांगतो. डॉट बद्दल जर तुमच्या सिग्नेचर मध्ये ओके, जर तुमच्या स्वाक्षरीमध्ये जसं मागाशी आपण सिग्नेचर पाहिली होती बघा, A.R. कदम, आय थिंक अशी सिग्नेचर पाहिली होती ना, A.R. कदम.
तसे जर डॉट तुमच्या सिग्नेचर मध्ये असतील ना तर ते काढून टाका प्लीज, प्लीज काढून टाका. आता तुम्ही म्हणाल की सर का काढून टाका, काय त्याच्या मागचं लॉजिक, काय त्यामध्ये शास्त्र? काही नाहीये. आपण आहे ना थोडस शाळेमध्ये जाऊया. आपण शाळेमध्ये सगळेजण गेलोय की नाही, आणि आपल्याला छान छान बाई आपल्याला शिकवायच्या, आपले छान छान गुरुजी आपल्याला शिकवायचे. येस, आपल्या वेळेला बाई आणि गुरुजीच होत्या ना, गुरुजीच होते. आपल्या टायमात सर आणि मॅडम होते. माझ्या वेळेला तरी सर आणि मॅडम नव्हत्या. तुम्ही काय सांगू तुम्हाला, माझ्या वेळेला बाईच होत्या आणि माझ्या वेळेला गुरुजीच असायचे. ओके, सो बघा ना, आपण ना ग्रामर मध्ये शिकलोय, व्याकरणात शिकलोय. काय शिकलोय आपण व्याकरणामध्ये, जरा आठवा बघा शाळेतला अभ्यासक्रम, की वाक्य सुरू असेल ना तेव्हा आपण काय देतो, स्वल्पविराम देतो, आणि वाक्य जेव्हा संपतं तेव्हा आपण काय देतो, पूर्णविराम देतो, किंवा आपण म्हणूया की त्याला डॉट देतो, बरोबर की नाही? म्हणजेच काय, शेवट तिथे होतो वाक्याचा, म्हणून तिथे आपण काय करतो, पूर्णविराम देतो. ग्रॅफॉलॉजी मध्ये डॉटला ऑल असं म्हटलं जातं. ऑल म्हणजे काय, भिंत. ओके, की जिथे डॉट आला तिथे ती काय आली, भिंत आली. ओके, आणि म्हणून ग्रॅफॉलॉजीनुसार किंवा मानसशास्त्रानुसार किंवा इन जनरल याच्यानुसार मी एवढंच सांगतो की डॉट, त्या डॉटच्या जागा ठरलेल्या आहेत. ओके, तो तिथेच असला पाहिजे. ओके, त्या कुठे कशात आपण कोर्समध्ये शिकवत असतो, काही टेन्शन नाहीये. पण तुमच्या लक्षात येते का की ए डॉट आर डॉट कदम, एच्या नंतर डॉट आला म्हणजे काय आली, ग्रॅफॉलॉजीनुसार भिंत आली. आरच्या नंतर परत डॉट आला, ग्रॅफॉलॉजीनुसार काय आलं, भिंत आली. बरोबर की नाही? सो तिथे संपवायचं नाहीये आपल्याला काहीच. आपल्याला बाउंडिंग चांगलं ठेवायचं, आपलं रिलेशन चांगलं ठेवायचं, आपल्याला आनंदात जगायचं, बरोबर की नाही? आणि म्हणून दोन अल्फाबेटच्या मध्ये कधीच डॉट नसावा. ओके, सो हे डॉट बद्दल तुम्हाला मी सांगितलं, बिंदू बद्दल तुम्हाला मी सांगितलं. ओके, चला अजून कशाबद्दल तुम्हाला सांगूया, सर्कल बद्दल तुम्हाला मी सांगतो. जर तुमच्या स्वाक्षरीच्या भोवती सर्कल असेल, वर्तुळ असेल, तर आजच काढून टाका. का काढून टाका, कशासाठी काढून टाका? चला ते तुम्हाला मी उदाहरणासहित तुम्हाला देतो. समजा आपण छान पद्धतीने बाजारामध्ये गेलोय आणि बाजारामध्ये गेल्यानंतर आपल्याला सुंदर एक झाड दिसतं फुलांचं. ओके, आणि ते झाड आपण काय करतो, खरेदी करतो, आणि खरेदी करून आणतो आणि आपण आपल्या गॅलरीमध्ये काय करतो, लावतो. गॅलरीमध्ये एका कुंडीमध्ये छान पद्धतीने लावतो, आणि मग त्या झाडाला आपण रोज पाणी घालतो, आठवड्यातून खत टाकतो, बरोबर की नाही? कारण ते झाड छान वाढावं, छान आपल्याला फुलं मिळावी, हा एक आपला उद्देश असतो. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, त्याला सगळं ते करत असतो, संगोपन त्याचं करत असतो. आता काय होतं माहितीये का, आपण त्या झाडाला काय करतो, छान पद्धतीने पाणी टाकतोय, खत टाकतोय, सगळं टाकतोय, पण काय होतं, आपल्या गॅलरीमध्ये चिमण्या येतात. ओके, आपल्या गॅलरीमध्ये कावळे येतात, कबुतर येतात, आणि ते त्या झाडाची पानं काय करतात, खुंटतात, बरोबर की नाही? ते त्या पाण्याची त्या झाडाची काय करतात, पानं खुंटतात. आणि मग आपण काय करतो, लोक लावतो की अरे आपल्या झाडाची पानं काय केली जातात, खुंटली जात आहेत, सो आपण काहीतरी केलं पाहिजे. मग आपण काय करतो, त्याला एक छान पैकी जाळी टाकतो, कुंपण टाकतो, बरोबर की नाही? त्याच्या बाजूने कुंपण टाकतो, त्याच्या वरून कुंपण टाकतो, आणि त्याला पॅक करून टाकतो. आता त्या झाडाला आपण काय केलं, बाजूने वरून सगळं कुंपण टाकलं, रोज आपण त्याला पाणी टाकतोय, त्याला आठवड्यातून खत टाकतोय, सगळं टाकतोय. पण एक साधं विचार करा तुम्ही सगळ्यांनी, ते झाड अपेक्षित अशी उंची गाठेल का? तर नाही गाठणार. बरं, ज्या उद्देशाने आपण झाड आणलेलं आहे की ते खूप छान वाढावं, बरोबर की नाही, किंवा ते वाढल्याच्या नंतर ओके त्याने छान फुलं द्यावी, फळं द्यावी, चांगला ऑक्सिजन द्यावा, हा आपला जो काही उद्देश आहे, तो उद्देश आपला किंवा तो साध्य होईल का? नाही साध्य होणार. कारण का, आपण त्याला बाजूने पण कुंपण देतो, वरून पण कुंपण देतो. ओके, ते झाड मरणार आहे का? तर मरणार अजिबात नाही, ते जिवंत राहणार, पण ते मरणार नाही, पण ते वाढणारही नाहीये. तसंच आपलं पण आहे. आपण दिवस रात्र मेहनत करतो, परिश्रम करतो यशस्वी होण्यासाठी, पण जर आपल्या भोवती जर आपलं कुंपण असेल असं आपल्या विचारांचं, ओके, काय होणार, आपल्याला अपेक्षित यश मिळणार का? आपली अपेक्षित उंची वाढणार का? नाही वाढणार, लक्षात घ्या. ओके, त्या झाडासारखं आपलं होणार, किती जगतंय, मरणार कधीच नाही, जगतंय, पण अपेक्षित अशी उंची नाही तो गाठू शकणार. आणि म्हणून आपल्याला देखील काय करायचं, आपल्या स्वाक्षरी मधलं सर्कल हे काढून टाकायचं. कारण का, आपल्याला फ्रीली राहायचंय, आपल्याला मोकळं राहायचंय, आपल्याला खूप मोठी उंची गाठायची आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ती सर्कल नाही आपल्याला ठेवायची. ओके, अर्थात त्याच्याबद्दल पण खूप डीप मध्ये आहे, पण मी ते कोर्स मध्ये सांगत असतो. आता थोडक्यात एक तुम्हाला
काही सजेशन द्यायचे होते किंवा तुम्हाला काही तुमच्या स्वाक्षरीसाठी काही गाईडलाईन मला करायची होती, तुम्हाला थोडक्यात केलं. पण खूप डिटेलिंग आहे हे सगळं आणि ते डिटेलिंग सगळं शिकवत असतो आपल्या ह्या कोर्समध्ये. ओके, सो हे 12 धडे आहेत. ह्या 12 धड्यांचा आपला अभ्यास करायचा असतो आणि हा अभ्यास करायचा तुम्ही काय म्हणता, तज्ञ बनता. बरं, हे 12 धडे फक्त मी शिकवतो का तुम्हाला कोर्समध्ये? अजिबात नाही. याचबरोबर तुम्हाला स्वाक्षरीवरून स्वभाव कसा ओळखायचा हे देखील शिकवलं होतं. स्वाक्षरीवरून यश अपयश कसं ओळखायचं हे देखील तुम्हाला शिकवलं होतं. स्वाक्षरीवरून नातेसंबंध कसे ओळखायचे हे देखील तुम्हाला शिकवलं होतं. व्यक्तिमत्व कसं ओळखायचे, आत्मविश्वास कसा ओळखायचा, मनोवस्था कशी ओळखायची हे देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल स्वाक्षरी विश्लेषण कसं करायचं, आणि ती खूप महत्वाचं आहे, बरोबर की नाही? ती देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. त्याच्याबरोबर तुम्हाला आदर्श स्वाक्षरी कशी असावी, आयडियल सिग्नेचर ज्याला आपण म्हणतो ग्राफोलॉजी, ओके, मराठीमध्ये आपण आदर्श स्वाक्षरी म्हणूया, हे देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. स्वाक्षरी विश्लेषण कसं करायचं, म्हणजे एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी आपण घेतल्याच्या नंतर त्याचं अनालिसिस केल्याच्या नंतर त्याचं विश्लेषण कसं करायचं, ओके, हे देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. समस्यांवरती उपाय कसे द्यायचे, अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. कारण का, एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याकडे स्वाक्षरी घेऊन येणारी व्यक्ती किंवा आपल्याला स्वाक्षरी पाठवणारी व्यक्ती ही नक्कीच कुठल्या तरी अडचणीमध्ये असते. बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, सहज सगळं सगळं हॅपी हॅपी चाललंय, तर तो येईल का आपल्याकडे किंवा अरे माझ्या सहीमध्ये बघ काय आहे का, किंवा माझ्या सहीवरून बघ काय कळतंय का? नाही येणार, लक्षात घ्या. सो आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो, कुठे ना कुठे तो थोडासा म्हणतात ना, तो दुःखी असतो आणि म्हणून त्याला असं वाटतं की चला आपल्याला बद्दलला काहीतरी जाणून घेऊया, बरोबर की नाही? कोणातरी आपल्याला विचारूया की अरे काय नक्की माझ्या आयुष्यामध्ये चाललंय आणि मला याच्यातून काय नक्की उपाय आहे. ओके, सो मग या कोर्समध्ये तुम्हाला मी हे सगळं शिकवतो की समस्यांवरती उपाय कसे द्यायचे. ओके, त्याच्यानंतर मग समस्या वेगवेगळ्या असू शकतात. कोणाचा कॉन्फिडन्स कमी आहे, कोणाचा रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे, कोणाचा अजून काय वेगळा प्रॉब्लेम असेल, बरेचसे काय काय आहेत त्याच्यामध्ये, बरोबर की नाही? सो हे तुम्हाला शिकवलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्वाच्या काही तुम्हाला टिप्स दिल्या जातात आणि काही सिक्रेट तुम्हाला सांगितलं जातात, कारण हे खूप महत्वाचं आहे. काय असतं माहितीये का, जे माझ्यावर झालं तुमच्यावर नाही झालं पाहिजे. ते काय होतं की साखळी मूठ सव्वा लाखाची असा सगळा प्रकार आहे. ओके, की काय होतं की आपल्यासाठी हा क्षेत्र वेगळा असतो, नवीन असतो, जसा माझा त्यावेळेला होतो. तर त्यावेळेला काय झालं होतं की बरेचसे प्रश्न मनामध्ये ना यायचे की अरे हे असं का, हे तसं का, ते तसं का. आणि मग मी ज्या ज्या लोकांना कोर्स केला त्या लोकांना मग प्रश्न करायचो मी की सर हे असं का तुम्ही म्हणताय, जसे की आता मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन केल्या. ओके, सो मग तसंच जेव्हा मी हे प्रशिक्षण घेत होतो तेव्हा मी ती लोक एक्सप्लेन करायची, मी त्यांना प्रश्न करायचो की सर तुम्ही म्हणताय की सिग्नेचर ही अशी अशी असली पाहिजे, मी म्हणायचो का? तर मग त्यांचं उत्तर यायचं की ग्राफोलॉजीने सांगितलं. अरे मी म्हणतो ग्राफोलॉजीने सांगितलं, इट्स ओके, पण आज आपण विज्ञानाच्या युगामध्ये आहोत, कलियुगामध्ये आहोत, 21st सेंचुरीमध्ये आहोत. इथे असं नाही चालत की त्यांनी सांगितलं म्हणून असं चाललं म्हणून. इथे पुरावा लागतो, इथे शास्त्रीय कारण लागतं, बरोबर की नाही? सो ना कोणाकडेच उत्तर नसायचं. बरं, उत्तर असलं तरी काही लोक ते झाकून ठेवायचे की ते म्हणजे झाकली मुख सवा लाखाची. सांगायचे नाही का ती सिक्रेट, काय नक्की सिक्रेट आहे? सही बदला आयुष्य बदलतं कसं? प्रश्न आहे ना. एखाद्या व्यक्तीने जर का विचारलं की सर तुम्ही म्हणताय स्वाक्षरी बदला आयुष्य बदलेल, चला मी तुमच्याकडे पैसे भरतो आणि सगळं करतो. सो मग त्याची स्वाक्षरी बदलायच्या नंतर त्याला ते पटवून देणं गरजेचं आहे ना आपल्याला, की बाबा रे तुझी स्वाक्षरी मी आता अनालिसिस केलेली आहे, तुझ्या स्वाक्षरीमध्ये काय आहे, जुन्या स्वाक्षरीमध्ये काय होतं, नवीन स्वाक्षरीमध्ये मी काय दिलेलं आहे आणि याच्यानंतर तुला आता काय करायचं आहे, तुला कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे आणि ही सगळी प्रॅक्टिस करायच्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने बदल येणार आहे आणि त्यामागचं सिक्रेट काय आहे, लॉजिक आहे, त्याला पटवून देणं गरजेचं आहे ना. नाही तर का लोक आपल्याकडे विश्वास ठेवतील, का लोक आपल्याला पैसे देतील? अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत मित्रांनो. ओके, आणि त्या मी इथे ना सगळ्या तुम्हाला सांगत असतो. मी एकही गोष्ट माझ्याकडे राखून ठेवत नाही. आणि म्हणून मला खूप आनंद होतो तुम्हाला सांगायला की माझ्याकडनं ज्या ज्या लोकांनी कोर्स केले ते सगळं प्रॅक्टिस करत आहेत. ओके, आणि माझ्याकडे अशी काही लोक आहेत की त्यांनी अनेक लोकांकडनं कोर्स केले आहेत पण ते प्रॅक्टिस करत नव्हते. त्याचं कारण असं होतं की त्यांना भीती होती, भीती की सर मी कोर्स केलाय, मला एनएससी करता येतो, पण मग कोणी प्रश्न केला त्या प्रश्न उत्तर देता येत नाही मला, कारण का त्या प्रश्नाचं उत्तर मलाच नाही मिळालेलं समोरून. सो मी कसं उत्तर देऊ त्याला, मी त्याला काय कॉन्फिडेंटली फेस करू? म्हणून मी प्रॅक्टिस सुरू केली नाहीये. पण जेव्हा तुमच्याकडनं कोर्स केला
तेव्हा आता माझा कॉन्फिडन्स खूप हाय झालाय आणि आता बिनधास्त मी कोणाचं अनालिसिस करतो. आता कोणी असू दे समोर, मी त्याला प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला सक्षम आहे. येस, का? कारण का मी महत्वाच्या त्यांना टिप्स दिल्या. बरे तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये येताय, ह्या फील्डमध्ये येतात, ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना ह्या टिप्स तुम्हाला फॉलो करायची. ओके, बरं, ह्या शास्त्राच्या मागचं सिक्रेट जे आहे ते हे सिक्रेट आहे आणि हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की ज्याच्या माध्यमातून आपलं हे रिझल्ट येतो. ओके, सो हे तुम्हाला देखील दिलंच सांगतं. ओके, सो फक्त मी कोर्स नाही शिकत, मला म्हणजे सांगायची तळमळ माझी एवढीच आहे तुम्हाला सगळ्यांना की फक्त मी कोर्स नाही शिकत. ओके, कोर्सच्या पलीकडे जाऊन बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला शिकवतो. ओके, तुम्हाला एक सक्षम स्वाक्षरी तज्ञ बनवतो. ओके, बरं, स्वाक्षरी तज्ञ इथपर्यंत तुम्हाला बनवलं. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये का, की आता तुम्ही हे सगळं शिकला, पण आता ह्याच्यामध्ये तुम्ही पैसा कसा कमवायचा? येस, कारण का तुम्ही हे सगळं शिकणार आहात, कशासाठी शिकणार आहात? असं शिकणार आहात का की चल आपल्याकडे वेळ होता, वेळेत काहीतरी शिकावं? असं नाहीये मित्रांनो. तुम्हाला तुमचं पॅसिव्ह इन्कम सुरू करायचं आहे, तुम्हाला 2 पैसे कमवायचे आहेत, स्वतःचं फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला मिळवायचं आहे, बरोबर की नाही? तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची आहे, कुटुंबाची काळजी घ्यायची आहे. सो तुम्हाला पैसा महत्वाचा आहे आणि मग त्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये मी काय करतो, व्यवसाय मार्गदर्शन करतो की एक स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ म्हणून तुम्ही कशा पद्धतीने याच्यामध्ये व्यवसाय करू शकता, स्वतःचं पॅसिव्ह इन्कम सुरू करू शकता. काही गरज नाही हो तुमची नोकरी सोडण्याची, काही गरज नाही तुमचा व्यवसाय बंद करण्याची. तुम्हाला मी आता कितीतरी लोक दाखवेन की त्यांनी माझ्याकडे कोर्स केलाय, ते त्यांची नोकरी पण करतात, त्यांचा व्यवसाय पण करतात आणि बरोबर हे देखील करतात आणि चांगलं कमवत आहे, चांगलं कमवत आहे. म्हणजे त्या दिवशी एक मॅडम होता नाशिकच्या, त्यांनी मला फोन केला की सर मला खूप बरं वाटतंय तुम्हाला सांगायला की आतापर्यंत मी घरीच होती, कारण का माझं क्वालिफिकेशन झालं पण मुलं झाली आणि त्याच्यानंतर मी सगळं नोकरी वगैरे सगळं सोडून दिलं. फक्त घरकाम करते, म्हणजे घरात असते, घरातल्या सगळ्या गोष्टी करते. मी एक हाऊस वाईफ होती. तुमच्याकडे कोर्स केला आणि कोर्स केल्याच्या नंतर मी आता हे सगळं चालू केलं घरातूनच आणि सगळं ऑनलाईन असल्यामुळे सगळं ऑनलाईन मी आता अनालिसिस करते. मला सांगायला खूप आनंद होतोय तुम्हाला की मी माझा महिन्याचा राशनचा खर्च ह्या व्यवसायातून काढला आणि याच्यामुळे माझे मिस्टर देखील खूप आनंदात आहेत. ओके, अजून काय पाहिजे मला सांगा, अजून काय पाहिजे? कारण का मी फक्त तुम्हाला तज्ञ बनवून सोडत नाही, तर त्याच्यातून पुढे कसं जायचं हे मी याच्यामधून शिकवतो आणि म्हणून तुम्हाला व्यवसाय मार्गदर्शन हे देखील तुम्हाला शिकवतं. आणि व्यवसाय म्हटलात ना मित्रांनो, जाहिरात करणं आलंच. म्हणजे जाहिरात हा व्यवसायाचा आत्मा आहे असं म्हटलं तरी पण काही त्यात दुमत नाहीये. कारण का मला सांगा ना, मी पण कुठेतरी जाहिरात केली, ती जाहिरात पाहिली म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात, नाही तर आला असतात का? हे इतकं सगळं तुम्हाला कळलं असतं का, समजलं असतं का? नाही समजलं असतं. लक्षात घ्या. आणि त्यामुळे चुकीचं पण असं काहीच नाही, बरोबर की नाही? सो मग जाहिरात मार्गदर्शन पण तुम्हाला केलं जातं की असे कुठले सोशल मीडियाला प्लॅटफॉर्म आहेत जिथे आपण एकही रुपया खर्च न करता लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. येस, जे तुम्ही ऐकताय ते खरं ऐकताय की सोशल मीडिया आता इतका फास्ट झालेला आहे आणि तुम्ही एकही रुपया खर्च न करता ह्या सोशल मीडियावरती हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकता. ओके, सो ते कसं पोचायचं, कुठले असे माध्यम आहेत, हे सगळं तुम्हाला ह्या संपूर्ण आपल्या अभ्यासक्रमामध्ये मी तुम्हाला शिकवत असतो. ओके, सो क्लिअर झालं. स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ पण तुम्हाला मी बनवतो. तज्ञ झाल्यानंतर एक व्यावसायिक पण तुम्ही व्यवसाय कसा करायचा हे पण तुम्हाला शिकवतो आणि तो व्यवसाय करण्यासाठी तुम्ही जाहिरात कुठे करायची हे देखील तुम्हाला शिकवतो. ओके, आता ना इतकं सगळं झाल्याच्या नंतर ना बऱ्याच लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की सर जबरदस्त आहे, सगळं ओके आहे, पण एक मनात प्रश्न आहे की सर खरंच याच्यामध्ये व्यवसाय करू शकतो का? खरंच याच्यामध्ये संधी आहे का? खरंच याच्यामध्ये आपण पॅसिव्ह इन्कम मिळवू शकतो का? येस, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. ओके, अगदी बरोबर आहे. म्हणून त्याचं उत्तर आता आपण घेणार आहोत. ओके, त्याचं उत्तर देण्याच्या अगोदर मी तुम्हाला सुद्धा सांगतो की मी 16 वर्ष याच्यामध्ये प्रॅक्टिस करतो. किती? 16 वर्ष. सो मला सांगा हो, जर पैसे नसते मिळाले तर प्रॅक्टिस केली असती का? मी आता तुमच्या समोर इथे असतो का? कारण का पैसा हा अविभाज्य घटक झाला आपल्या जगण्याचा. कारण का तो जर नसेल तर आपण स्वतःला देखील मेंटेन नाही ठेवू शकत. बरोबर बोलतोय की नाही? सो त्यामुळे मी त्या दिवशीच एक माझं नेहमी एक प्रेरणादायी मेसेज असतो. जी लोक माझ्याकडनं कोर्स करतात त्यांना मी डेली अपडेट देत असतो, वेगवेगळे प्रेरणादायी मेसेज देत असतो. तिथे मी एक वाक्य किंवा एक कोट असं लिहिलं होतं की मेल्यानंतर पैसा जरी काही कामाचा नसला तरी जिवंतपणे प्रत्येक क्षणाला पैसा हा खूप मोठा कामाचा आहे. लक्षात.
ओके, असं काहीच मी ते लिहिलं होतं आणि त्यावरती खूप लोकांची मला मेसेज आले होते, लोकांचे छान अभिप्राय पण आले होते. सो खूप गरजेचं आहे सगळं समजून घेणं. ओके, आणि म्हणून मी तुम्हाला आता हे सांगेन की जर तुमच्यामध्ये हा प्रश्न असेल की याच्यामध्ये संधी आहे का ह्या क्षेत्रामध्ये, तर एवढंच सांगेन मित्रांनो, खूप मोठी संधी आहे, खूप मोठी संधी आहे. तुम्ही किती वेळ देणार आहात ते स्वतःला विचारा. ओके, जर तुम्हाला खरंच पैसे कमवायचे असतील, स्वतःला एका वेगळ्या लेवलला घेऊन जायचे असतील, तर या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ते शक्य करू शकता. येस, तुम्ही नॅशनली काय इंटरनॅशनली तुम्ही स्वतःला प्रेझेंट करू शकता. इंटरनॅशनली तुम्ही याच्यामध्ये व्यवसाय करू शकता. ओके, काही मोठं रॉकेट सायन्स पाहिजे आणि यासाठी क्षणाक्षणाला मी तुम्हाला मदत करतो, हेल्प करतो आणि ती एकही रुपया न घेता करतो. ओके, फ्री ऑफ कॉस्ट. माझ्याकडे ज्या ज्या लोकांनी पोस्ट केला, जे जे लोकांना प्रॅक्टिस करताना जिथे जिथे काही अडतं, जिथे जिथे काही मदत लागते, तिथे मी एकही रुपया न घेता त्यांना मी काय करत असतो, मदत करत असतो. लक्षात घ्या. ओके, सो मग याच्यामध्ये काय संधी आहे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही ग्राफॉलॉजिस्ट झाल्याच्या नंतर, तुम्ही स्वाक्षरी झाल्याच्या नंतर तुम्ही लोकांच्या वैयक्तिक स्वाक्षरी विश्लेषण करू शकता. ओके, क्युरियोसिटी आहे लोकांना की नक्की काय आहे माझ्या सहीमध्ये, हे जाणून घ्यायचं लोकांना. ओके, सो नक्कीच तुम्ही लोकांच्या पर्सनल सिग्नेचर अनालिसिस करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ग्रुप सिग्नेचर अनालिसिस करू शकता. बरेचसे ना मार्केटिंग वाले जे असतात ना, सेल्स मार्केटिंग वाले, ते काय करतात, ग्रुप सिग्नेचर अनालिसिस करतात. ओके, माझ्याकडे ना बरेचसे MLM वाले येतात आणि ते म्हणतात की सर माझ्या टीमचं जरा अनालिसिस करा ना. ओके, सो मी करतो. ओके, बरेचसे MLMच नाहीये, असे जे काही सेल्स मार्केटिंग मध्ये जे लोक काम करतात, ती आपल्याकडे लोक येतात आणि त्यांचं काय करतात, अनालिसिस करून घेतात. त्याच्यानंतर तुम्ही कॉर्पोरेट वर्क मिळवू शकता. येस, कॉर्पोरेट कंपनीचं काम तुम्ही मिळवू शकता. कॉर्पोरेट कंपनीमध्ये काय असतं माहिती आहे का, जर बघा कोणी एक्सपिरियन्स घेतला असेल तर तुम्हाला सांगतो, तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर तुमच्या बायोडामध्ये सगळं लिहिलं असतं, तुमचं नाव, तुमचा नंबर, तुमची जन्मतारीख, तुमचा पत्ता, तुमचं शिक्षण, तुमचा एक्सपिरियन्स, सगळं 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 लिहिलं असतं. आपली इंटरव्ह्यू सगळी घेतली जाते छान पद्धतीने आणि शेवटी सांगत होतं की प्लीज तुमच्या ह्या बायोडाटावरती फ्रंटला काय करा, सिग्नेचर करा. आपल्याला विचार पडतो की अरे सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये, तरी पण माझी सही कशाला पाहिजे ना. एक गोष्ट लक्षात घ्या, कॉर्पोरेटला काय झालंय आता की बऱ्याचशा HR लोकांना याचं प्रशिक्षण दिलं जातं. ओके, नाही तर मग प्रत्येक कॉर्पोरेट कंपनी काय करते आता, ग्राफॉलॉजिस्ट आपल्यासारख्या लोकांना काय करते, हायर करते. ओके, की आपल्याकडे येणारा जो एम्प्लॉई आहे, तो एम्प्लॉई नक्की आपल्या कंपनीसाठी योग्य आहे की अयोग्य आहे, ग्रोथ करणारा आहे की नाहीये, हे अनालिसिस करण्यासाठी तिथे ग्राफॉलॉजिस्ट काय केलं जातं, फ्रीलान्सिंग हायर केलं जातं. काही लोकांना फुल टाइम हायर केलं जातं, ज्या मोठमोठ्या कंपन्या त्या, किंवा काही ठिकाणी त्या HR ला सगळं ट्रेनिंग दिलं जातं. ओके, असं बरंचसं काय काय चालतं. सो येस, कॉर्पोरेट मध्ये पण काम मिळू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मॅट्रिमोनी साईटचे देखील तुम्ही काम मिळू शकता. येस, तुम्हाला माहितीये मध्यंतरी एक जाहिरात चालू होती की कुंडळी जुळेल की नाही माहिती नाहीये, पण मन जुळणं खूप गरजेचं आहे. असंच काहीतरी झी मराठीची जाहिरात होती. ओके, सो इथे ग्राफॉलॉजी नुसार आपण काय करतो, दोन व्यक्तींच्या सही आपण अनालिसिस करून त्याचा व्यक्तिमत्व, त्याचा स्वभाव, ओके, त्याचं माइंड रिडिंग करत असतो. लक्षात घ्या. आणि म्हणून आता बऱ्याचशा मॅट्रिमोनी साईटवाले स्वतः कोर्स करतात किंवा मग काही लोक काय करतात, आपल्याकडे त्या सिग्नेचर देतात की सर तुमच्या सिग्नेचरची काय फीज आहे ते तुम्हाला देऊ आणि काय करा, मला ह्या 2 सिग्नेचर अनालिसिस करून द्या. सो तुम्ही मॅट्रिमोनी साईटचे देखील काम मिळू शकता. ओके, एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल तर बघा की किती मोठा स्कोप आहे. पर्सनल अनालिसिस करू शकतो, ग्रुप अनालिसिस करू शकतो, कॉर्पोरेट वर्क म्हणू शकतो, मॅट्रिमोनी साईटचं काम होऊ शकतो, असं बरंच काय काय. फक्त आपण स्वतःला प्रेझेंट करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही प्रेझेंट कराल ना, तर नक्कीच तुमच्याकडे काम भरभरून येतं. म्हणजे लिटरली तुम्हाला मी सांगेन की माझ्याकडे कधी कधी मी दुसऱ्यांना देऊन टाकतो. ओके, आता मध्यंतरी एका मॅट्रिमोनी साईटचं माझ्याकडे काम आलं होतं. मी एक मॅडम आहेत माझ्याकडे सातारा येतात, म्हणून मी काय केलं, त्याच्यावर देऊन टाकलं की मॅडम तुम्ही यांची संपर्क करा आणि काम घ्या. कारण काय होतं की सगळंच आपण एकत्र नाही करू शकत ना, एकटे नाही करू शकत ना. माझ्याकडे बऱ्याचशा सिग्नेचर येतात अनालिसिस साठी, तर तेव्हा काय होतं की मी त्यांना सांगतो की अरे मला आज वेळ नाहीये, 2 दिवसांनी तुम्हाला अनालिसिस करून देईल. बरोबर की नाही. कारण काय होतं की इतक्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात की आपण नाही करू शकत त्याच्यात. सो काम खूप मोठं आहे, आपण वेळ देणं खूप गरजेचं आहे. आणि पैसा म्हणाल तर पैसा खूप आहे, खूप आहे, काही टेन्शन नाहीये. लक्षात घ्या. कारण का, मी 16 वर्ष या क्षेत्रामध्ये टिकलो बिकॉज ऑफ मनी.
जे आहे ते स्पष्ट बोलतो. मी ना तुम्हाला चुकीचं एक पण सांगणार नाही आणि मी स्वतःलाच काहीतरी म्हणतात ना स्वतःचाच वावा करणार नाही. कारण का पैसा नसता भेटला तर मी ह्याच्यामध्ये नसतो टिकलो. सो खरंच ह्याच्यामध्ये खूप मोठा पैसा आहे, खूप मोठी संधी आहे, खूप मोठं करिअर आहे. येस, फक्त तुमची जिद्द असणं खूप गरजेचं आहे, तुमची इच्छाशक्ती असणं खूप गरजेचं आहे की येस तीच कृती करून आयुष्यात तोच रिझल्ट आहे. सो आता कृतीमध्ये बदल करायचा आणि कृतीमध्ये बदल करण्यासाठी मला काहीतरी शिकणं गरजेचं आहे. कारण का बऱ्याच वेळेला आपण काय करतो, फक्त विचार करतो की अरे मला खूप पैसा कमवायचा आहे, मला ना खूप चांगलं अर्निंग करायचंय, माझं ना अर्निंग मला वाढवायचंय, फक्त आणि फक्त विचार करतो आणि म्हणून आपल्याला अपयश येतं. असं नाही सांगणार. जर तुम्हाला तुमचं अर्निंग वाढवायचं आहे, जर तुम्हाला तुमचं स्टेटस चांगलं करायचं असेल, जर तुम्हाला तुमचं खरंच ग्रोथ करायचं असेल तर तुम्हाला शिकणं खूप गरजेचं असतं. आणि येस, या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही शिका आणि स्वतःला सक्षम बनवा. आणि येस, खूप मोठी संधी आहे, जी संधी तुमची काय करते, वाट पाहते. ओके, सो संधी आहे, येस खूप मोठी संधी आहे. आता आपण थोडस पुढे जाऊया याच्यामध्ये. आपण काय काय बघितलं की कशा पद्धतीने आपण तज्ञ म्हणू शकतो आणि तज्ञ म्हणल्यानंतर काय काय संधी आहे हे काय आपण बघितलं. आता याचा फायदा काय होतो या कोर्सचा, आपला जो काही कोर्स आहे स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ, याचा फायदा काय होतो. सगळ्यात पहिला फायदा स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये याचा जबरदस्त फायदा होतो. का? कारण का या कोर्समध्ये मी तुम्हाला तुमची स्वतःची सिग्नेचर पण अनालिसिस करून देतो. येस, आणि त्याच्यामुळे तुमची स्वतःची आयडियल सिग्नेचर तुम्हाला प्रॅक्टिस करायला देतो. का असं माहिती आहे का की फक्त सिग्नेचर बदलून आयुष्यामध्ये काही बदल होत नाही. त्या सिग्नेचर बदलल्याच्या नंतर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस आहे काही कालावधीसाठी. ओके, ती खूप महत्वाची असते, लक्षात घ्या. मग ती सही प्रॅक्टिस करताना मग ती कुठल्या वेळेला करायची, किती दिवस करायची, कुठल्या पद्धतीने करायची, बरोबर की नाही. तर बऱ्याच काही गोष्टी आहेत, बऱ्याच काही गोष्टी आहेत. आणि ती जेव्हा एखादी व्यक्ती करते तेव्हा तिचे रिझल्ट तिला मिळतात. सो डेफिनेटली तुमची देखील सिग्नेचर याच्यामध्ये अनालिसिस करून दिली जाते आणि म्हणून तुमच्या देखील आयुष्यामध्ये याचा जबरदस्त फायदा होतो. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचं स्वाक्षरी विश्लेषण सेंटर सुरू करू शकता. ओके, बरं, एक गोष्ट मी क्लिअर करतो. स्वाक्षरी विश्लेषण सेंटर सुरू करायचं म्हणजे काय करायचं, काही जागा घ्यायची, स्टाफ ठेवायचं, इंटेरियर करायचं, काय करायचं तिथे, काहीच करायचं नाही. कुठे जागा घेण्याची गरज नाही, काहीच गरज नाही. एकही रुपया खर्च न करता आपल्या मोबाईलवरून आपण स्वतःच स्वाक्षरी विश्लेषण सेंटर सुरू करू शकतो. आणि अशा अनेकांनी माझ्याकडे केलेलं आहे. ओके, पुराव्या सेट मी तुम्हाला दाखवू शकतो. काही गरज नाही जागा घेण्याची, काही गरज नाही काही करण्याची. ओके, हा इतका जबरदस्त फायदा आहे ह्या कोर्सचा. तुम्हाला माहिती आहे का कसं करायचं, चला तुम्हाला सांगतो. आहे आपल्याकडे वेळ, आहे भरपूर वेळ आहे. मी आता सध्या काय करतो तुम्हाला सांगतो. माझ्याकडे तो जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की माझ्याकडे अगदी सिंगापूर, दुबई, अगदी गुजरात, कर्नाटक, वेगवेगळे, अगदी बिहार, आंध्र प्रदेश, कुठून कुठून सिग्नेचर येतात. मग ती लोक काय माझ्याकडे येतात का? अजिबात नाही. मी काय त्यांच्याकडे जातो का? अजिबात नाहीये. मी समोरच्या व्यक्तीला एवढंच सांगतो की वगैरे तुम्हाला तुमचं स्वाक्षरी विश्लेषण करायचं आहे, एक काम करा, एक पान घ्या, त्या पानावरती तुमचं संपूर्ण नाव लिहा आणि त्याच्या खाली तुमची सिग्नेचर करा. ओके, आता तुम्ही हे सगळं केलं की एक काम करा, तुमच्या मोबाईलमध्ये काय करा, त्याचा फोटो काढा आणि तो फोटो काढून मला व्हॉट्सअपला पाठवा. दॅट सिटी एवढंच करतो मी. आता त्यांनी मला व्हॉट्सअपला पाठवलं, मी काय करतो, इमेज डाउनलोड करतो, माझ्या मोबाईलमध्ये त्याची इमेज आली की मी माझी डायरी मेंटेन केली, तिथे त्या व्यक्तीचं मी नाव लिहितो, त्याची सही करतो आणि मग मी माझ्या ह्या शास्त्रानुसार, ह्या अभ्यासानुसार मी त्या व्यक्तीचं काय करतो, अनालिसिस करतो त्या सिग्नेचरचं. मग ते अनालिसिस केल्याच्या नंतर मी काय करतो, त्याची आयडियल सही कशी असली पाहिजे ती त्या डायरीला त्याच्या सिग्नेचरच्या पुढे काढतो. आणि मग ती आयडियल सिग्नेचर काय करतो, मी फोटो काढतो माझ्या मोबाईलमध्ये आणि त्या व्यक्तीला पाठवतो आणि त्यांना सांगतो की ग्राफॉलॉजीनुसार तुमची आदर्श स्वाक्षरी या पद्धतीने आलेली आहे. मग आता या स्वाक्षरीचं तुम्हाला कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे, तो एक मोठा कंटेंट आहे, तो मी त्यांना पाठवतो. आणि तो पाठवल्याच्या नंतर त्यांना एक फोन करतो, सर तुम्ही मला काल सही पाठवली, त्या सहीचं मी पूर्ण विश्लेषण केलं, ग्राफॉलॉजीनुसार सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि मग त्या सहीमध्ये अशा अशा गोष्टी होत्या. ओके, सो मग त्या आपल्या आयुष्यामध्ये बदलायच्या आहेत आणि म्हणून मी तुम्हाला आता ग्राफॉलॉजीनुसार काय करतोय, ही सही पाठवलेली आहे, त्या सहीचा तुम्हाला अशा अशा पद्धतीने काय करायचा आहे, सराव करायचा आहे आणि सराव केल्याच्या नंतर मग तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. फोनवरती मी त्यांना एक्सप्लेन करतो, झालं. कळतंय तुम्हाला? काही गरज नाहीये की मला त्याच्याकडे जाण्याची, काही गरज नाही की त्यांनी माझ्याकडे येण्याची, काही गरज नाही की कुठं ऑफिस घेण्याची, काही गरज नाही की सगळं खर्च करण्याची. एकही रुपया खर्च नाही करायचा.
फक्त मोबाईल आणि त्या मोबाईलमध्ये आपल्याला इंटरनेट त्याचा वापर आपला करताना व्हॉट्सअपचा वापर करायचा. ओके, असाही आपण त्या इंटरनेटचा वापर कशासाठी करतो? युट्यूबचे व्हिडिओ बघण्यासाठी, बरोबर की नाही, रील बघण्यासाठी. फेसबुकला हल्ली रीलचा खूप फॅड आहे. वेब सिरीज बघण्यासाठी, शॉर्ट फिल्म बघण्यासाठी, लोकांचे व्हॉट्सअपचे स्टेटस चेक करण्यासाठी, बरोबर की नाही. सो त्याच इंटरनेटचा वापर करून तुम्ही घर बसल्या चांगलं अर्निंग करू शकता. जसं त्या मॅडमचं मी तुम्हाला उदाहरण दिलं की ते काय म्हटलं, ते खूप आनंदी झाल्या, हॅप्पी झाल्या आणि त्या आनंदाच्या भरात त्यांनी मला फोन केला होता की सर मला खूप बरं वाटतंय, कारण का माझे मिस्टर काय म्हटले की तू राशनचा पूर्ण खर्च तुझ्या ह्या ऑनलाईन कामातून केलास आणि त्याबद्दल मला तुझा अभिमान आहे. आणि म्हणून त्यांनी थँक्यू बोलण्यासाठी मला फोन केला होता. सो इतकं सगळं सोपं आहे आणि या सगळ्यासाठी मी तुम्हाला मदत करत असतो. काही टेन्शन करण्याची गरज नाहीये. तुम्ही स्वतःच्या नावापुढे स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ लिहू शकता. ओके, हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्ही काय करू शकता, लिहू शकता तज्ञ. त्याच्यानंतर तुम्ही खालील विषयांवरती सहज विश्लेषण करू शकता. स्वभाव ओळखणं, यश अपयश ओळखणं, नातेसंबंध ओळखणं, मनोवस्था ओळखणं, व्यक्तिमत्व ओळखणं, आत्मविश्वास ओळखणं, असे बरेचसे काही विषय ते सगळं तुम्ही करू शकता. प्रगती, अधोगती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही महाराष्ट्र, जगभरात कुठेही स्वतःच्या वेळेनुसार काम करू शकता. हे अतिशय महत्वाचं आहे, कारण आपल्याला पैसे कमवायचे. ओके, आणि चांगल्या मार्गाने कमवायचे, कारण का हे हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, लक्षात घ्या. ओके, चांगला प्लॅटफॉर्म आहे. सो तुम्ही जगभरात काम करू शकता, काही त्याला लिमिटेशन्स नाही आणि काही गरज नाही. तुम्हाला माहिती आहे का, माझ्याकडे अनेक लोक आहेत की ते सॅटर्डे संडे काम करतात. ओके, रोज ते फक्त सिग्नेचर कलेक्ट करतात आणि जाहिरात करतात, सिग्नेचर कलेक्ट करतात आणि सॅटर्डे संडे काय करतात, सगळ्यांचं एक्सप्लेनेशन करतात. काही लोक त्यांना वेळ असतो रात्रीचा, तर ते काय करतात, रात्रीचं विश्लेषण करतात. दिवसभर त्यांचा नोकरी करतात, त्यांचा व्यवसाय करतात. आणि काही गरज नाहीये, सगळं सांभाळून आपल्याला करता येतं. आणि या सगळ्यामध्ये मी तुमच्या बरोबर असतो, त्यामुळे तोही टेन्शन नाहीये. कुठे काय आणलं, काही अडचण असेल, काही प्रश्न असेल, काही वेळेला काही गोष्टी नाही कळल्या, ओके, सो तुम्ही मला बिनधास्त विचारू शकता. एकही रुपया मी तुमच्याकडनं सर्व्हिस चार्जेस घेत नाही. ओके, कारण का एक माझा प्रामाणिक प्रयत्न आहे, लक्षात घ्या. कारण का मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो त्यांना की जो चालतो त्याला ठेस लागते आणि जो धावतो ना तोच खड्ड्यात पडतो. लक्षात घ्या. जो ना शांत असा खुर्चीमध्ये बसलाय आरामात, त्याला कधी ठेस लागेल का हो? तो कधी खड्ड्यात पडेल का हो? मला सांगा. नाही पडणार, अजिबात नाही पडणार तो. आणि म्हणून मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला रोज त्याच्या टच मध्ये असतो. ओके, तुम्ही माझ्या कुठल्याही विद्यार्थ्याला विचारा की सर तुमच्या टच मध्ये असाल तर मला बिनधास्त सगळे सांगतील येस हो. ओके, सो हा व्यवसाय तुम्ही जगभरात करू शकता हा कोर्स केल्याच्या नंतर. ओके, सो हा कोर्स कोण घेणार आहे, कोण शिकवणार आहे, तर मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहे. माझ्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती देतो, कारण का बऱ्याच लोकांच्या मनात ती पण एक क्युरियोसिटी असते की सर सगळं समजलं पण तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगायचं, तुमचं शिक्षण काय. तर माझं शिक्षण बीए सायकोलॉजी कम्प्लीटेड आहे. बीए सायकोलॉजी कम्प्लीट झाल्याच्या नंतर मी 1 इयर डिप्लोमा इन काउन्सिलिंग सायकोलॉजी केलेला आहे, 1 इयर डिप्लोमा इन क्लिनिकल सायकोलॉजी केलेला आहे, 1 इयर डिप्लोमा इन क्लिनिकल हिप्नोथेरपी केलेला आहे. त्याच्यानंतर मी 2 इयर डिप्लोमा इन योगा टीचर, 2 इयर डिप्लोमा इन नॅचरोपॅथी. आतापर्यंत मी वेगवेगळ्या 55 ते 60 विषयांचा अभ्यास केला आहे. 55 ते 60 सर्टिफिकेट माझ्याकडे आहेत. मी न्यूमरोलॉजिस्ट आहे, मी ऍस्ट्रोलॉजिस्ट आहे, मी वास्तुतज्ञ आहे, मी रेकी ग्रँड मास्टर आहे. ओके, मी एनएलपी प्रॅक्टिशनर आहे. अशा विविध विषयांचा मी अभ्यास केला आहे. मी ग्राफोलॉजिस्ट आहे. हे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय, मी खूप मोठा ज्ञानी आहे असं आहे का? अजिबात नाही, क्षमा मागतो. ओके, गैरसमज नसावा. फक्त मला हे तुम्हाला सांगायचं की एखादी विद्या, एखादं ज्ञान जेव्हा आपण घेत असतो तेव्हा ते कोणाकडून घेत आहोत हे थोडंसं समजून घेणं खूप गरजेचं असतं, बरोबर की नाही. मला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. आता मला लेटेस्ट 2 पुरस्कार मिळाले, राज्यस्तरीय आदर्श कार्यकर समाजरत्न पुरस्कार आणि राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार हा देखील मला मिळाला आहे. सो अनेक असे पुरस्कार देखील मला मिळाले आहेत. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यात आपल्या बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये माझे प्रोग्राम झाले, काही 4-5 जिल्हे सोडले तर. आता सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून म्हणाल तर मी ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये माझं काम सुरू आहे. ओके, सो एक मोठा अनुभव माझ्या गाठीशी आहे, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. ओके, कारण काय असतं, अनुभव हा खूप गरजेचा असतो, बरोबर की नाही. बघा, हा विषय असा आहे ना मित्रांनो, तो पुस्तकातलं वाचून नाही शिकवता येईल. हा विषय असा आहे ना की ते युट्यूबचे व्हिडिओ बघून नाही शिकवता येईल. कारण का इथे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर समाधानकारक नाही मिळालं तर तुम्ही काय होणार, निगेटिव्ह होणार. आणि माझं तत्वात ते बसत नाही. माझ्याकडे शिकत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी शिकवतो. ओके, कारण का जर तुम्ही समाधानी झालात तर मी समाधानी नाही तर काय. मग कसं असतं ना मित्रांनो, नाव कमवणं सोपं आहे पण ते टिकवणं खूप कठीण असतं. आणि मी 16 वर्षांना खूप मोठा अनुभव घेतला, त्यामुळे मी इतकी काळजी घेतो की जराही कुठेही आपल्याबद्दल निगेटिव्ह विचार कोणाच्या मनात आला नाही पाहिजे. आणि म्हणून
काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये, प्रत्येक वेळेला मी तुमच्या बरोबर असणार आहे. ओके, सो ह्या कोर्सचं स्वरूप काय आहे हे मी आता तुमच्या समोर काय करतो, शेअर करतो आणि मग पुढच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. ओके, मी माझी वेगळी स्क्रीन तुमच्या समोर शेअर करतोय आता. सगळ्यात पहिलं हा संपूर्ण जो कोर्स आहे तो ऑनलाईन आहे. ओके, कुठेही जाण्याची गरज नाही, कुठेही येण्याची गरज नाही, लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाहीये, काही वेगळं इन्स्ट्रुमेंट घेण्याची गरज नाहीये. ओके, वेगळा काही वेळ काढण्याची गरज नाहीये. ओके, तुम्ही तुमच्या वेळेनुसार याचा अभ्यास करू शकता. ओके, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय की तुमच्या वेळेनुसार याचा अभ्यास करू शकता. आता काय झालं होतं तुम्हालाही माहिती आहे की आता वेबिनार आपला सुरू होणार होता 8 वाजता, बरोबर की नाही? आणि मग सातत्याने आमच्या स्टाफ कडून तुम्हाला मेसेज केले जात होते ग्रुपमध्ये की वेबिनार सुरू होत आहे, लवकर जॉईन करा. कारण का ती एक पर्टिक्युलर वेळ फिक्स होती आपली की 8 वाजता चालू करायचं म्हणजे चालू करायचं, बरोबर की नाही? पण या कोर्ससाठी अशी काही फिक्स वेळ नाहीये. ओके, तुमच्या वेळेनुसार तुम्ही अभ्यास करू शकता. कारण आता मलाही माहिती आहे की कोरोना नंतर अशी सिच्युएशन मार्केटमध्ये आहे, प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी एंगेज आहे, बिझी आहे, त्याला असा वेळ नाही करता येत लक्षात घ्या. आताच बघा ना, आम्ही इतक्या लोकांपर्यंत जाहिरात केली होती, इतक्या लोकांपर्यंत आपण पोहोचलो होतो, पण तरी पण वेबिनारला सगळे आले का? नाही आले, बरोबर की नाही? सो त्याच्यामुळे आपण अशी सिस्टीम ठेवली आहे, असं स्वरूप ठेवलं आपल्या कोर्सचं की कुठलाही व्यक्ती आपल्या वेळेनुसार त्याचा अभ्यास करायला पाहिजे. येस, सो हा कोर्स अभ्यासण्यासाठी किंवा हा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला काही असा फिक्स वेळ नाहीये, तुम्ही तुमच्या वेळेनुसार याचा अभ्यास करू शकता. आणि तो अभ्यास करण्यासाठी तुम्हाला आमच्या ऑनलाईन स्कूलवरती काय करायचंय, रजिस्ट्रेशन करायचं. ओके, आपली एक ऑनलाईन स्कूल आहे, आपली एक वेबसाईट आहे. ओके, तुमच्या समोर आता शेअर होते बघा, थोडस लोडिंग होते. काय झालंय की वायफायचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आज, आणि त्याच्याकडे का पाऊस खूप होता, वीज वगैरे पण इकडे चमकत होती आणि त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी होत्या. सो मला वाटतं वायफायचा थोडासा प्रॉब्लेम आहे, तो थोडासा वीक आहे, पण ठीक आहे, थोडस लोडिंग होत आहे, होईलच लवकर चालू. सो इथे आपली वेबसाईट आहे ना, वेबसाईट तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे, तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. तुमचा ईमेल आयडी आणि तुमचा पासवर्ड या वेबसाईट टाकल्याच्या नंतर तुम्हाला ना संपूर्ण आपला कोर्सचा अभ्यासक्रम दिसतो. ओके, आणि मग तो अभ्यासक्रम तुम्ही तुमच्या वेळेनुसार रात्री अभ्यासू शकता, सकाळी उठल्यावर ते अभ्यासू शकता, दुपारी लंच ब्रेक मध्ये अभ्यासू शकता, ट्रॅव्हलिंग मध्ये अभ्यासू शकता. अगदी तुम्हाला शनिवार रविवारी वेळ आहे, तुम्ही शनिवार रविवारी अभ्यासू शकता. तुम्हाला केव्हा वेळ आहे तेव्हा तुम्ही त्याचा काय करू शकता, अभ्यास करू शकता. ओके, हा संपूर्ण जो कोर्स आहे तो व्हिडिओ कोर्स आहे. ओके, आणि हा व्हिडिओ कोर्स तुम्ही तुमच्या मोबाईलवरती, तुमच्या लॅपटॉपवरती, तुमच्या कम्प्युटरवरती, तुमच्या टॅबवरती जे काही तुमच्याकडे असेल त्याच्यावर तुम्ही काय करू शकता, याचा अभ्यास करू शकता. ओके, बरं, मग आता बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न येऊ शकतो, सर मग ऑनलाईन कोर्स आहे, मग जर आम्हाला काही प्रश्न असेल, काही शंका असेल तर त्याचं काय? सांगतो, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. बरं, ही वेबसाईट ओपन झाली आहे, थोडक्यात आपण बघून घेऊया. बघा, दिवस पहिला संस्था परिचय आणि महत्वाचे काही 2 व्हिडिओ आहेत एका दिवसाला. दिवस दुसरा ग्राफॉलॉजी परिचय आणि स्वाक्षरी विश्लेषण भाग 1. ओके, दिवस तिसरा, दिवस चौथा, दिवस पाचवा, अशा पद्धतीने 7 दिवसांचा हा काय आपला कोर्स आहे. किती दिवसांचा आपला कोर्स हा? 7 दिवसांचा. रोज किती व्हिडिओ आहेत? 2 व्हिडिओ आहेत. असे 14 व्हिडिओ तुम्हाला काय करायचे, बघायचे. रोज 2 व्हिडिओ तुम्हाला बघायचे. ओके, आता हा संपूर्ण कोर्स कसा आहे, ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून आहे. मग आता तुमच्या मनातला प्रश्न की सर मग आम्हाला काही प्रश्न असेल, शंका असेल तर त्याचं काय? तर काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. आपण 2 सुविधा याच्यामध्ये ठेवल्या आहेत. पहिली सुविधा, तुम्ही हा अभ्यास करत असताना जर का तुम्हाला काही प्रश्न असेल, काही शंका असेल, तुम्ही मला फोन करायचा की सर मला असा असा प्रश्न आहे, अशी शंका आहे. येस, तुम्हाला फोनवरती काय केलं जाईल, मार्गदर्शन केलं जाईल. दुसरी सुविधा, तुम्हाला जर असं वाटतं की नाही सर मला फोनवरती नाही बोलायचं, मला तुमच्याशी फेस टू फेस बोलायचं. ओके, सो तुम्ही काय करू शकता, लाईव्ह माझ्याशी झूम वरती जसं आता आपण बोलतोय त्याबद्दल लाईव्ह डिस्कस करू शकता आणि माझ्याकडनं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही घेऊ शकता, प्रत्येक शंकेचं निरसन तुम्ही घेऊ शकता. ओके, सो आपल्याकडे जरी हा ऑनलाईन कोर्स असला तरी पण आपण ह्या 2 सुविधा दिलेल्या आहेत आणि ह्या 2 सुविधांचा तुम्ही काय करू शकता, लाभ घेऊ शकता. क्लिअर सगळ्यांना? कोर्सचं स्वरूप क्लिअर झालं सगळ्यांना? ओके, सो इतकं सगळं काय आहे, सो किती लोक तयार आहेत हे सगळं शिकायला, त्यांनी येस टाईप करायचं. हा अभ्यासक्रम माझ्याकडून शिकायला किती लोक तयार आहेत, त्यांनी येस टाईप करा. सो मग पुढच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. अजून वेबिनार संपला नाही, अजून बऱ्याच गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या. ओके, आतापर्यंत आपण स्वरूप पाहिलं आणि इतर काही गोष्टी पाहिल्या.
ग्रेट, छान. बघा, काही लोकांना मध्ये मध्ये प्रश्न विचारले ते मी डिलीट केले. त्यांना मी पुन्हा एकदा सांगतो. पहिली गोष्ट तर क्षमा व्यक्त करतो, कदाचित तुम्ही लेट जॉईन झाला असाल. की मी सुरुवातीलाच आम्ही सांगितलं होतं, ओंकार सरांनी पण सांगितलं, मी पण सांगितलं की प्रश्न कोणाचे मध्ये घेतले जाणार आहेत, प्रश्न सुट्टी घेतले जाणार आहेत. ओके, पण तरी बऱ्याच लोकांचे प्रश्न मध्ये मध्ये येत होते, तर मी ते निगेट केले. काय होतं, प्रश्न जर घ्यायला गेलो ना तर माझा वेबिनार इथेच राहील, बरोबर की नाही. आणि बरं, वेळेत पण संपवायचा असतो, लोकांना परत ती पण घाई असते की सर खूप वाढतंय तुमचं, पॉइंट वरती या, बरोबर की नाही. सो म्हणून प्रश्न आपण शेवटी घेणार, पण जेवढं मला आधी तुम्हाला जे सांगायचं ते सगळं मी अगोदर सांगतो. ओके, सो त्याबद्दल क्षमा व्यक्त करतो ज्या ज्या लोकांनी प्रश्न मध्ये मध्ये केले. ओके, चला, किती लोक तयार आहेत हा मी प्रश्न केला होता आता. सो जवळपास मला 27, ओके 28, 32, 35, ओके, जवळपास 35-36 लोकांच्या आतापर्यंत मेसेज आहे. येस, ओके ग्रेट. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. ओके, पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. कारण का, तेच आहे की इच्छा खूप महत्वाची आहे. इच्छेशिवाय काहीच नाही आहे. इच्छा तिथे मार्ग आणि आवड तिथे सवय. पुन्हा एकदा सांगतो. चला, आता आपण थोडस वेबिनार मध्ये पुढे जाऊया, कारण वेबिनार आपला संपलेला नाही आहे. आपल्याकडनं ना बऱ्याच लोकांनी हा कोर्स केलाय, त्यात लोकांचा अभिप्राय काय ते आपण थोडक्यात समजून घेऊया. ओके, बघा, ह्या प्रतिभा मॅडम आहेत, त्यांचा अभिप्राय बघा काय. थँक्यू सो मच सर, आपण खूपच सहज आणि सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवले. थँक्यू इज नॉट इनफ फॉर युअर बेस्ट गायडन्स, कारण इतका जीव ओतून कोणी शिकवत नाही आणि तुमचे लाईफ मधील एक्सपिरियन्स माझ्यासाठी खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. यू आर नॉट अ चेंज माय ओनली सिग्नेचर बट माय लाईफ ऑल्सो. इट्स रिअली अमेझिंग कोर्स अँड डेफिनेटली इट विल चेंज माय लाईफ. हा मॅडमचा अभिप्राय आहे. ओके, त्याच्यानंतर डॉक्टर देवीदास आहेत, त्यांचा अभिप्राय बघा काय. खूप अवघड असा अभ्यास खूप सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा भाषेत तुम्ही सिग्नेचर अनालिसिसचा विषय शिकवला. याबद्दल काही माहिती नव्हते, खरोखरच खूप कमी फी मध्ये एक चांगला व्यवसाय तुम्ही आम्हाला शिकवला, याबद्दल खूप खूप आभार. ओके, हे या लोकांचे अनुभव त्यांनी स्वतः दिलेले. मी काही त्यांना सांगितले नाही की वगैरे तुम्ही काहीतरी लिहून पाठवा. आम्ही अजिबात कधीच समोरून मला सांगत नाही, समोरून लोक पाठवतात मला लिहून. ओके, इथे बघा एक जोशी आहेत, दर्शन जोशी, त्यांनी काय सांगितलं की विविध नमुन्यामधील स्वाक्षरी आणि त्यावर आधारित अशी मानसशास्त्रीय सखोल विवेचन यामुळे डॉक्टर सकपाळे सरांचा अभ्यास वर्ग हा अत्यंत ज्ञानवर्धक असा आहे. माझ्यासाठी खूप महत्वाचा हा शब्द आहे, ज्ञानवर्धक. ओके, इकडे विशाल वाघ करून आहेत, त्यांनी मला काय लिहिलंय की थँक्स फॉर युअर कोऑपरेशन अँड ब्युटिफुल ट्रेनिंग ऑफ सिग्नेचर अनालिसिस. इट्स विल बी so much helpful to me in my business and personal relationship. Thank you very much. ओके, अजून पुढे आपण जाऊया. खूप अभिप्राय आहेत, मी सगळेच नाही वाचणार आहे तुमच्यासाठी. तुम्हाला जर काही अभिप्राय वाचायचे असतील तर फेसबुकला आपला एक पेज आहे दुर्वा एज्युकेशन नावाने. ओके, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा युट्यूब साईडला आपलं दुर्वा एज्युकेशन नावाने पेज आहे. तुम्ही तिथे जा. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी काय केलेलं आहे, तिथे त्यांच्या नावासहित त्यांनी अभिप्राय दिलेला आहे, लक्षात घ्या. ओके, बघा, हे राहुल सर काय म्हणतात बघा. नमस्कार, मी सकपाळ सरांचा स्वाक्षरी विश्लेषण कोर्स ऑनलाईन पूर्ण केला. मी काउन्सिलर म्हणून काम करतो. मला स्वाक्षरी विश्लेषण विषयी माहिती नव्हती. सरांनी अतिशय सोप्या पद्धतीने हा अतिशय गुंतागुंतीचा विषय समजावून सांगितला. मला आमच्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या पेशंटच्या सह्या पाहायला मिळतातच, त्यामुळे बऱ्याच गोष्टी मला सहजपणे समजल्या. सरांनी केलेले विश्लेषण आणि अगदी परफेक्ट मॅच होते. ओके, पुन्हा मी रिपीट वाचतो. सरांनी केलेले विश्लेषण अगदी परफेक्ट मॅच होते आहे. त्यांचा खूप सखोल अभ्यास आहे याबाबत, हे अगदी स्पष्ट होते. मला या कोर्समुळे अजून चांगल्या प्रकारे लोकांना सर्व्हिस देता येणार आहे आणि त्यांच्या सह्या बदलून दिल्याने त्यांचे आयुष्य पूर्ण बदलणार आहे, या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे. ही खूप मोठी सेवा असणार आहे. मला इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल ज्ञानेश्वर सरांचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. राहुल दुफारे सर, काउन्सिलर, हे पुण्यात असतात, पुण्यामध्ये यांचं क्लिनिक आहे. ओके, इथे एक दत्तात्रय करून आहेत, हे पण डॉक्टर आहेत, डॉक्टर दत्तात्रय. त्यांचं काय म्हणणं आहे आपण बघूया थोडंसं. आणि बघा कसं आहे माहितीये का, मला काय म्हणायचंय, ज्ञानी बनवूया, अज्ञानी नाही राहायचं. काय होतं, बऱ्याच वेळा लोकांना वेबिनार मध्ये येतात आणि फक्त कोर्सची माहिती ऐकतात आणि सगळे निघून जातात. पण ह्या जगामध्ये ह्या म्हणतात ना, ह्या कोर्सचा किती लोकांनी फायदा घेतला आहे, त्यांचा अनुभव काय, हे ना अजिबात समजून घेत नाही आणि स्वतःच तर्कवितर्क लावतात आणि बाहेर पडतात की मीच ज्ञानी आणि मला सगळ्यात सगळं कळतं. असं नाही आहे मित्रांनो.
आज तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, अनेक डॉक्टर आहेत, अनेक ऍडव्होकेट आहेत, अनेक इंजिनियर आहेत, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक काम करतात आणि त्या सगळ्या क्षेत्रातील लोकांनी माझ्याकडे प्रशिक्षण घेतलं. ओके, आणि त्यांनी आहे ना, मी काही न बोलता त्यांनी स्वतःहून हा सगळा अभिप्राय दिला. मी अजिबात नाही त्यांना म्हटलं की अभिप्राय द्या. ओके, आणि त्यामुळे ते समजून घ्या की काय नक्की लोकांना ह्या कोर्सबद्दल वाटतंय आणि मग डिसिजन घ्या. काही हरकत नाहीये. ओके, बघा यांचं म्हणणं काय की मी डॉक्टर असून मानसोपचार हा माझा आवडीचा विषय आहे. त्या संदर्भातील नवनवीन विषय मी सतत शिकत असतो व त्याचा माझ्या प्रॅक्टिसमध्ये उपयोग करत असतो. माझ्याकडे रोज येणाऱ्या पेशंटच्या सह्या माझा नेहमी कुतूहलाचा विषय असायचा. त्यातूनच सही विश्लेषण शिकण्याची संधी मला ज्ञानेश्वर सरांकडून मिळाली. सरांनी अत्यंत क्लिष्ट, बघा हे चौथ्यांदा आलं, तर तुम्ही अभिप्राय व्यवस्थित ऐकला असेल, चौथ्यांदा आलं, कारण का हा विषय खूप मोठा आहे. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की प्रत्येक धड्यामध्ये ना सब टॉपिक आहे, खूप मोठा आहे. ओके, खूप मोठा आहे. पण जेव्हा मी हा शिकवतो ना, अतिशय सोपा करून शिकवलं, अतिशय सोपा करून. खरंच सांगतो तुम्हाला, अतिशय सोपा करून मी शिकवलं. ओके, सो पुन्हा पुन्हा तर येत आहे की ज्ञानेश्वर सरांकडून मिळाली आणि सरांनी अत्यंत क्लिष्ट विषय अतिशय सोप्या व नेटक्या शब्दांमध्ये समजवला. शिकवताना विषयाशी खेळून ठेवण्याची सरांची पद्धत खूप छान आहे. विषयाशी संबंधित बारीक सारीक गोष्टी देखील सर समजून सांगतात. माझ्या प्रॅक्टिसमध्ये पेशंटला समजून घेण्यासाठी मला या विषयाचा निश्चित फायदा होईल हे मी आत्मविश्वासपूर्वक सांगू शकतो. डॉक्टर दत्ता दाते. ओके, अशा अनेक लोकांचा अभिप्राय आपण इथे वाचत बसत नाहीये. ओके, पण खरंच हा अनुभव तुम्ही देखील घेऊ शकता, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. ओके, सो हा आपला कोर्स आहे आणि ग्राफॉलॉजी आणि मानसशास्त्र ह्या दोन्ही शास्त्रांच्या आधारावरती हा 7 दिवसांचा ऑनलाईन कोर्स आहे. आता ना अजून एक प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात येऊ शकतो की सर मी नोकरी करतो, मी व्यवसाय करतो, सर मला हा कोर्स 7 दिवसांमध्ये नाही पूर्ण करता आला तर काय? मग तुमचे व्हिडिओ बंद होणार का? मग तुमचं ऍक्सेस एक्सपायर होणार का? बरोबर आहे तुमचा प्रश्न. ओके, सो काही टेन्शन घेण्याची गरज नाही. का माहितीये का? कारण मी पुन्हा एकदा सांगतोय की मला माझ्याकडे असलेलं ज्ञान, माझ्याकडे असलेलं स्किल, माझ्याकडे असलेलं टॅलेंट मला तुम्हाला द्यायचं आणि माझ्यासारखे एक्सपर्ट मला घडवायचे. सो जर का माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की मला समाजामध्ये असे एक्सपर्ट घडवायचे आणि समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन आणण्यासाठी मला त्यांना तयार करायचंय, सो तिथे मी कुठलीही लिमिटेशन टाकत नाही. सॉरी, आणि म्हणून मी हा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला लाईफ टाइम साठी देतो. येस, लाईफ टाइम ऍक्सेस. म्हणजे काय की यातला प्रत्येक व्हिडिओ तुम्ही एकदा नाही 100 वेळा बघा, काही त्याला प्रॉब्लेम नाहीये. हा संपूर्ण कोर्स तुम्ही 1000 वेळा रिपीटेडली बघा, त्याला कुठली एक्सपायरी डेट नाही, व्हॅलिडिटी नाही. कळतंय तुम्हाला? ओके, सो ते तुम्हाला मी देणार आहे, काही टेन्शन गरज नाहीये. एक सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल आपल्या फाउंडेशनचं, आपल्या इन्स्टिट्यूटचं. तुम्ही या सर्टिफिकेट वरती तुम्ही बिनधास्त कुठे प्रॅक्टिस करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये, काही म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, गेली 16 वर्षामध्ये आतापर्यंत अनेक लोक प्रॅक्टिस करतायत. ओके, त्यामुळे काही टेन्शन नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम मोफत सहकार्य मिळेल. ते मगाशी पण सांगितलं की तुम्हाला एखाद्या सहीमध्ये काही अडचण असेल, काही कळलं नाही, काही समजलं नाहीये, तुम्ही माझी मदत घ्या. एकही रुपया मी तुमच्याकडनं घेणार नाहीये. बिनधास्त प्रॅक्टिस करा, कारण माझी तळमळ एवढीच आहे की प्रॅक्टिस करा. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला मोफत अपडेट दिले जातात, तुम्हाला डिस्काउंट कुपन दिलं जातं. ओके, असं बरंचसं काय काय आहे. ओके, सो मी त्याबद्दल जास्त काही बोलत नाहीये. हे सगळं तुम्हाला दिलं जाईल आणि हे सगळं तुम्हाला यासाठी दिलं जाईल की माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे की तुम्ही एक स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ बनावं, तुम्ही स्वतःला सक्षम बनवावं, स्वतःच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवावा, स्वतःच्या कुटुंबामध्ये सकारात्मक बदल घडवावा आणि मग समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवावं आणि स्वतःचं फायनान्शियल फ्रीडम मिळवावं. येस, हा कोर्स केल्याच्या नंतर स्वतःचं पॅसिव्ह इन्कम सुरू करावं, स्वतःचं एक वेगळं करिअर सुरू करावं, एक वेगळा व्यवसाय तुम्ही सुरू करावा आणि स्वतःला जगभरामध्ये घेऊन जावं. ओके, आणि या प्रामाणिक प्रयत्नासाठी नक्कीच मी तुमच्याशी काय करतोय, आपली जी काही फीज आहे ती शेअर करतोय. येस, ही फीज किती आहे डझंट मॅटर, कारण का जी काही फीज मी तुम्हाला आता दाखवणार आहे ती तुम्हाला भरायची नाहीये. ओके, पुन्हा एकदा ऐका, जी फीज तुमच्या समोर आता मी दाखवणार आहे ती तुम्हाला भरायची नाहीये. हे का सांगतोय माहितीये का? मी काय होतं, लोकांना फी बघतात आणि डायरेक्ट लेफ्ट होतात. ओके, फी पाहिली रे पाहिली की लगेच लेफ्ट होतात लोक. पण म्हणून अगोदर सांगावं लागतं की बरं लेफ्ट नका होऊ, कारण का जी काही फी तुम्हाला दाखवली जाते ती तुम्हाला भरायची नाहीये. ओके, सो आपली ही जी काय संपूर्ण कोर्सची जी फीज आहे लाईफ टाइम साठी, ज्याला आपण देणगी शुल्क म्हणू शकतो, कारण का जो विषय मी तुम्हाला शिकवला जातो ना मित्रांनो, त्यासाठी मी लाखो रुपये टाकलेले. ओके, कारण का
स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ जर बनायचं असेल तर मार्केटमध्ये कोण 15,000 घेतं, कोण 20,000 घेतं, कोण 50,000 पण घेतं. ओके, बरेचसे फीज आहेत त्याच्या. ओके, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्याचं काय करतं, फीज घेतं. पण मी तुम्हाला इथे फक्त आणि फक्त 5,999 काय करतोय, देतोय, ही फीज आहे. पण जसं मी तुम्हाला म्हटलं की हे तुम्हाला भरायची नाहीये. मग किती भरायचं, काय करायचं, कारण का काहीतरी भरावं लागेल, कारण का फुकट दिल्याची किंमत अजिबात नसते. बरोबर की नाही? सो फ्री तर नाही मिळणार आहे, पण काहीतरी तुम्हाला एक रजिस्ट्रेशन चार्जेस भरावे लागतील. ओके, आणि ते किती भरावे लागतील ते मी तुमच्या सांगणार आहे. ओके, बघा, आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला एक संधी देत आहोत, एक ऑफर देत आहोत की जी काही आपली फीज आहे त्यामध्ये 50% आपण तुम्हाला सवलत देतात. म्हणजेच फक्त आणि फक्त 2,999 मध्ये तुम्हाला हा 7 दिवसांचा कोर्स, हा 7 दिवसांचा अभ्यासक्रम, लाईफ टाइम ऍक्सेस आपण काय करत आहोत, देत आहोत. प्लस तुम्हाला सर्टिफिकेट देत आहोत, प्लस तुम्हाला लाईफ टाइम सपोर्ट देत आहोत, बरंचसं काय काय तुम्हाला देत आहोत. ओके, सो 2,999 रुपयाच्या ऑफर मध्ये तुम्हाला हे मी सगळं देत आहे. एक साधं गणित तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपण आपल्या फॅमिली बरोबर जर का एखाद्या हॉटेलमध्ये गेलो ना तर सहज इतकी रक्कम आपली निघून जाते. पण आज त्याच 2,999 मध्ये ही एक संधी आहे तुम्हाला. ओके, आणि म्हणून या संधीचं सोनं करा. येस, या संधीचं सोनं करा. ओके, सो एक निर्णय घ्या, कारण का हा निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. ओके, सो 2,999 रुपये कुठे भरायची हे तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि मग काही तुम्हाला टिप्स देणार आहे. ओके, सो लेफ्ट होण्याची काही गरज नाहीये. फक्त ज्या लोकांना खरंच याच्यामध्ये स्वतःला सक्षम बनवायचंय आणि स्वतःला एक वेगळं अर्निंग सुरू करायचं आहे, स्वतःचा एक वेगळा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी त्यांनी फी कुठे पाठवायची हे मी आधी सांगतो. 9699367299 या नंबरला तुम्ही गुगल पे करू शकता, फोन पे करू शकता, पेटीएम करू शकता. ओके, इथे बँक डिटेल पण तुम्हाला दिलेली आहे, तुम्हाला इथे बारकोड पण स्कॅनिंग दिलेला आहे, सगळं दिलेलं आहे. ओके, आणि मग हे सगळं केल्याच्या नंतर तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात, ओके, तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात त्या ग्रुपमध्ये मेसेज करता येत नाही, कारण तो ग्रुप ऍडमिन लॉक आहे. ओके, मग तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनला काय करायचं, तुमचं नाव पाठवायचं आणि तुमचा ईमेल आयडी पाठवायचा. नाव आणि ईमेल आयडी, तुमचं नाव आणि तुमचा ईमेल आयडी तुम्ही जेव्हा पाठवता पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुमचा ईमेल आयडी आम्ही आमच्या वेबसाईटवरती रजिस्टर करतो आणि रजिस्टर केल्याच्या नंतर तुम्हाला त्याची एक लिंक पाठवतो आणि त्या लिंकच्या माध्यमातून पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करता. इतकं सोपं करून ठेवलं आपण, अजिबात काही किचकट ठेवलं नाही. ओके, आणि त्याच्यामुळे तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनला तुम्हाला काय करायचंय, कॉन्टॅक्ट करायचंय, की तुम्हाला तुमचं नाव आणि ईमेल आयडी पाठवायचं आहे. ओके, सो तुमचा एक निर्णय तुम्हाला वेगळी ओळख देऊ शकतो. लक्षात घ्या, तुमचं करिअर घडू शकतो. लक्षात घ्या, परिस्थितीला कुवत बसू नका, मनस्थिती बदला, परिस्थिती ऑटोमॅटिकली बदलेल. खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतात, पण खर्च केलेली वेळ पुन्हा कमवता येत नाही, आणि म्हणून वेळेला जपा मित्रांनो, मला एवढं सांगायचं आहे. ज्ञानीपणा, कारण का ज्ञान हे वाघिणीच्या दुधासारखं असतं. जो व्यक्ती ज्ञानी बनला ना तो जिंकतो. जिंकतो म्हणजे काय, की निसर्ग ज्ञानी माणसाची झोळी कधीच खाली ठेवत नाही, हा आतापर्यंतचा इतिहास आहे मित्रांनो, आणि मी स्वतः अनुभवातून तुम्हाला सगळं सांगतो. ओके, आणि म्हणून ज्ञानी बना, अज्ञानी राहू नका, कारण का अज्ञान आपल्याला कधीच यशाच्या शिखरावरती घेऊन जात नाही. ओके, आणि म्हणून ज्ञानी बनण्यासाठीच हा कोर्स तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे आणि याची संधी घ्या. ह्या कोर्सची जी ऑफर आहे ती ऑफर फक्त आणि फक्त जे सभासद आज रात्री 12 वाजायच्या आत आपल्या नावाची नोंदणी करतील त्यांच्यासाठीच आहे. ओके, आणि म्हणून आजच निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, कशी केली, एका निर्णय क्षमतेच्या बळावरती. आज आपल्याला आपल्या स्वतःचं स्वराज्य स्थापन करायचंय आणि त्यासाठी एक निर्णय घेणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आज रात्री 12 वाजायच्या आत जी लोक आपलं नाव नोंदणी करतील त्यांनाच फक्त ही 2,999 रुपयाची सवलत मिळणार आहे. ओके, आणि अजून एक गोष्ट सांगतो की एखाद्याला खरंच खूप इच्छा आहे हे शिकण्यासाठी, ओके, पण त्याच्यामध्ये पैसे नाही आहेत किंवा त्यांचा काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, काही टेन्शन घेऊ नका, एकदा माझ्याशी संवाद साधा, नक्कीच तुम्हाला सहकार्य केलं जाईल. कारण का मित्रांनो, फक्त पैसे कमवणं हा उद्देश नाही आहे माझा. ओके, खूप वेगळी कामं मी करतो, खूप वेगळं चालतं आमचं फाउंडेशनचं वर्क. जर तुम्ही बघाल तर खूप वेगवेगळे आम्ही बरेचसे उपक्रम राबवतो. आम्ही रिसेंटली 5 दिवसांचा योग शिबिर आम्ही मोफतमध्ये घेतला होता, प्राणायामाचं शिबिर आम्ही घेतलं होतं, 3 दिवसाचं व्यक्तिमत्व विकासाचं शिबिर आम्ही घेतलं होतं, फ्री ऑफ कॉस्ट. ओके, आणि मला सांगायला खूप आवडेल की ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. ओके, सो आम्ही असं बरंचसं काय काय करत असतो, नाही असं नाही. सो खरंच जर का कोणाची इच्छा आहे की मला हे खरंच सर करायचं आहे,
पण माझा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, काही हरकत नाही, तरी देखील माझ्याशी काय करा तुम्ही, एकदा संवाद साधा, नक्कीच तुम्हाला सोल्युशन दिलं जाईल. ओके, सो इथे थांबायला काय हरकत नाहीये. जर कोणाचा काही प्रश्न असेल, शंका असेल, तर मी एक विनंती करतो, ओके, एक नम्र विनंती करतो, गैरसमज नसावा, की वेळ खूप झालाय आणि वेळाभावी आपण एखादा प्रश्न उत्तर घेत नाहीये. तुमच्या सगळ्यांकडे आमचा नंबर आहे, तुम्ही ज्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आता व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनला तुम्ही आम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचा जो काही प्रश्न असेल बिनधास्त विचारा, मोफत तुम्हाला सहकार्य केलं जाईल, मार्गदर्शन केलं जाईल, पण गैरसमज करून घेऊ नका. कारण का जवळपास 9:30 झालेले आहेत आणि मला असं वाटतं इथे आपण थांबणं खूप गरजेचं आहे. सो तुम्ही वेळात वेळ काढून हा संपूर्ण वेबिनार शेवटपर्यंत ऐकलात, समजून घेतलात, त्याबद्दल मी तुमचं खरंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कृतज्ञता भाव व्यक्त करतो. असंच शिकत राहा, ज्ञान मिळवत राहा. ओके, तुम्हाला, तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. तुम्हाला शारीरिक मानसिक आरोग्य लाभो हीच मी इच्छा व्यक्त करतो आणि इथे मी तुम्हाला सगळ्यांची रजा देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. काही चुकलं असेल तर क्षमा मागतो, काही राहिलं असेल तरी पण क्षमा मागतो. ओके, पण एकदा आमच्याशी संवाद साधा, नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं जाईल. ओके, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आभारी आहे.